मराठी टक्का इकडचा घसरला तर तो घसरला नाही, तर इकडे पॉप्युलेशनच एवढं वाढलं की तो टक्का ऑटोमॅटिकली कमी झाला. का आपण असं म्हणतोय? कारण संख्या बघा, संख्या त्यावेळची संख्या, एकूण संख्या आणि आत्ताची एकूण संख्या जर ती टक्केवारी तुम्ही केलं तर ते तुम्हाला कळून येईल की आपला टक्का हा वाढलेला नाहीये, तो तेवढाच आहे. हा वाढलेला आहे, बाहेरच्यांचाच वाढलेला आहे. कॉन्स्टिट्यूशन आहे ते पण म्हणतं की एक कम्युनिकेशन लँग्वेज म्हणून तुम्ही हिंदी ॲज अन ऑफिशियल लँग्वेज किंवा इंग्लिश वापरू शकता, आणि तेच राज्यघटनेत लिहिलं. परराज्यातील लोक येण्यासाठी, त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला, बोलण्यासाठी आम्ही जर तिसरी भाषा वापरतोय ती तेवढ्या पुरती ठीक आहे ना, पण त्याचं धोरण आणायची गरजच नाही. बरोबर. त्याला कुठली मान्यता देण्याची गरज नाही. असं करून तुम्ही परप्रांतीयांना अजून आमंत्रण देताय. पण जेव्हा या गोष्टी बोलायला जातो तेव्हा आपल्याला एक समोरून उत्तर येतं, ते म्हणजे आम्हाला कॉन्स्टिट्यूशनने राईट दिलाय, आम्ही कुठेही जाऊन राहू शकतो, आम्हाला तुम्ही रोखू शकत नाही. की ठीक आहे, संविधानाने तुम्हाला अधिकार दिला, तुम्ही येऊ शकता वगैरे, पण एक कुठेतरी मर्यादा असते. एखाद्या शहराची एक मर्यादा असते, मूलभूत सोयी सुविधा ज्या असतात बरोबर. त्यावर पहिला हक्क तिथल्या भूमिपुत्रांचा असतो. तुमच्या वडिलांनी जर शेजारणीच्या मुलीला किंवा मुलाला जर घर बांधून दिलं आणि तुम्हाला रस्त्यावर सोडलं, तर त्यावेळी जी भावना असेल ना, ती ही भावना आज मराठी माणसात आहे. तर महाराष्ट्रातले प्रश्न कुठे गेले? तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत ना. आज जरी तुम्हाला स्वप्न देशाच्या पंतप्रधानाची पडत असली तरी आज तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे ना. मुंबईचे आपले पालकमंत्री, महापौर कोण होईल? हिंदू होईल. मराठी म्हणायची लाज वाटते, मराठी हिंदू नाहीये का? मराठी माणूस इथल्या परप्रांतीयाच्या विरोधात आहे, मराठी माणूस परप्रांतीय भाषिकांच्या विरोधात आहे, किंवा हिंदी किंवा अन्य भाषांच्या विरोधात आहे. हे जे काही दाखवलं जातंय ना, ते चुकीचं आहे. आम्ही आमच्या भाषेचा सन्मान करतोय, आम्ही आमच्या अधिकारांची राखण करतोय. ह्या गोष्टी पुढे जाणं गरजेचं आहे. नमस्कार मंडळी, मी मंदार मंगेश गावडे स्वागत करतो तुमचं तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे बीके टॉक्स, प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. सर्वप्रथम तुम्हाला जागतिक मराठी राजभाषा दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मराठी राजभाषा दिवस आपण साजरा करतोय, त्याच मराठीच्या भोवती सध्या राजकारणही बरोबर भरपूर चालू आहे, आणि त्याच विषयाला अनुसरून आपण एक विषय घेऊन आलोय, ते म्हणजे मराठीचं अर्थकारण. राजकारण तुम्ही बातम्यांमधून ऐकत असाल, तुमच्या आजूबाजूवाल्यांकडून भरपूर काय काय ऐकत असाल, पण त्याचसोबत मराठीचं अर्थकारण कुठेतरी व्हायला हवं, यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. आता अर्थकारण म्हणजे नेमकं काय हे आपण चर्चा करणार आहोत, त्यामधून तुम्हाला नक्कीच कळेल. आणि या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट सुनील साळुंके, जे स्वायत्त महाराष्ट्र अभियान व सेवार्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत रमाकांत बने, जे संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे प्रतिनिधी आहेत, आणि आपल्यासोबत आहेत योगेश थोरात, जे स्वायत्त महाराष्ट्र अभियान व सेवार्पण प्रतिष्ठानचे सचिव आहेत. तुम्हा सर्वांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार. मराठीच्या अवतीभोवती भरपूर राजकारण सुरू आहे. आपल्या निवडणुका झाल्या, मनपाच्या, महानगरपालिकेच्या भरपूर निवडणुका झाल्या, त्यामध्ये मराठीचा मुद्दा राजकीय पक्षांनी उचलला. त्यामध्ये भायंदरची स्थिती असेल, मुंबईची स्थिती असेल, हे तुम्ही कार्यकर्ता म्हणून, तुम्ही मराठीचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही बघताय. तर नक्कीच याआधी राजकारणावर तुमचे काय मत आहेत ते आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम मी चालू करेन साळुंके साहेबांसोबत, की तुमचं यावर काय मत आहे? आज जे मनपाच्या निवडणुका झाल्यात त्यामध्ये मराठीचा टक्का असेल, काही असेल, जे त्याच्या अवतीभोवती राजकारण चालू आहे, त्याबद्दल तुमचं मत थोडक्यात. सर्वप्रथम सर्वांना मानाचे जय शिवराय, जय महाराष्ट्र. विषय असा आहे की सध्याचं जे राजकारण आहे, आता यात मी म्हणेन महाराष्ट्रातले जे स्थानिक पक्ष आणि भारतातले केंद्रीय पक्ष यांच्या अवतीभोवती हे राजकारण आहे. इतर कुठल्याही राज्यामध्ये केंद्रीय पक्ष तितका समरस किंवा तिथं प्रत्यक्ष असताना दिसत नाहीये कुठल्याही राजकारणात. पण महाराष्ट्राचं असं आहे की केंद्रातले पक्षच या महाराष्ट्राचं राजकारण ठरवतात. स्थानिक पक्ष हे फक्त एक कुबड्या म्हणू शकता आपण,
त्या केंद्राच्या पक्षाच्या दावणीला आहेत. आता केंद्रातला पक्ष जर एखादी गोष्ट जर राबवत असेल तर तो त्या विचारधारेनंच राबवतो. बरोबर. महाराष्ट्रातल्या इथल्या भूमिपुत्रांच्या मराठी माणसाच्या अवतीभोवती ते राजकारण फिरताना दिसत नाही. बरोबर. आणि या गेल्या 15-20 वर्षात सत्तेचं राजकारण म्हणतो आपण, जे म्हणजे आपल्याला सत्ता हवी आहे. हम्म. इथल्या लोकांच्या मूलभूत गरजा काय आहेत किंवा त्यांचे न्याय हक्क अधिकार काय आहेत बरोबर. याचं त्यांना काही देणं घेणं नसतं. हम्म. आणि कुठेतरी जिंकायचं आहे आणि जिंकून आपल्याला सत्तेमध्ये यायचं आहे, हाच विषय फक्त त्यांचा असतो. लोकांच्या अडीअडचणी काय आहेत की लोकांचे आत्ताचे सध्याचे प्रश्न काय आहेत याचा कुठेही कधीही विचार करताना कुठलाही पक्ष दिसत नाहीये. बरोबर. आता फोडाफोडीचं राजकारण आपण गेले काही वर्ष आपण पाहतोच आहे. आज आपण ज्यांना एक आपल्या एक अमूल्य मत आपण जेव्हा देतो बरोबर. एखाद्याला निवडून देण्यासाठी आणि तो निवडून येतो, पण आपण हे नाही ठेवू शकत, विश्वास नाही ठेवू शकत की ती व्यक्ती जिंकल्यानंतर त्याच पक्षासोबत राहील की नाही. इथल्या मूलभूत गरजा काय आहेत, तिथल्या स्थानिक लोकांच्या न्याय हक्क अधिकार काय आहेत, लोकांच्या अडचणी काय आहेत, याच्याशी या सत्तेमधल्या बसलेल्यांना काही देणं घेणं नाही आहे. यांना फक्त सत्ता हवी आहे, त्यांची खळगी भरायची आहेत बस, बाकी काही त्यांना देणं घेणं नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या काही पक्षांचे जे काही हे करताना बाहेरची लोक कशाला हवी आहेत, बाहेरची लोक आली आहेत सांगायला. म्हणजे तुम्ही मराठी या महाराष्ट्राचं आणि मुंबई ही पूर्ण आर्थिक राजधानी म्हणता म्हणता तुम्ही सगळ्या भारताला त्या मुंबईचं हे करून टाकलेलं आहे. आता सध्या मराठी लोकांची संख्या किती आहे मुंबईमध्ये? 30-32% मराठी माणूस आलाय. मराठी माणूस कमी झाला म्हणून नव्हे, लोक बाहेरची वाढली म्हणून तो टक्का कमी झालेला आहे. आणि हेच राजकारण हे चालत राहणार आहे. आपल्या मराठी माणसाचं दुर्दैव आहे, तरी सुद्धा अशा पक्षातल्या लोकांना ते निवडून देतात. हे भयान वास्तव आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. बने सर, तुमचं एक छोटस मत आजच्या राजकारणावर. नमस्कार, जय शिवराय, जय भीम. खरं तर आपण ज्यावेळी या राजकारणाचा विषय करत असतो आणि आपला आजचा विषय अर्थकारण, हम्म. मराठी भाषा असेल, मराठी संस्कृती असेल, मराठी अस्मिता किंवा मराठी शाळांचा जो आता विषय आलेला, हे सर्व विषय जरी भावनेशी निगडीत असले हम्म. तर निश्चितपणाने त्याचं उत्तर जर आपण शोधलं तर ते अर्थकारणात. बरोबर. आणि त्यामुळे अर्थकारण हा जो काय आपण विषय वारंवार बोलत असतो, इथलं अर्थकारण हे मराठीच्या जवळ कुठेतरी आलं पाहिजे. किंवा मराठीच्या सभोवताली अर्थकारण इथलं जोपर्यंत फिरत नाही तोपर्यंत बाकीचे जे अस्मितेचे असतील, शाळांचे असतील, जे काय मराठीचे मुद्दे ते कुठेतरी आपल्याला सोडवता येणार नाहीत. आणि ते जर सोडवायचे असेल तर मग निश्चितपणाने हे कोण सोडवू शकतं? तर इथली राजकीय व्यवस्था. आपण लोकशाही देशात राहत असल्यामुळे निश्चितपणानं राजकारणाला महत्व आहे. इथली राजकीय व्यवस्थाच ध्येय धोरण ठरवते, इथला विकास कसा करायचा हे सगळं ठरवत असते. आणि त्यामुळे इथली जर राजकीय व्यवस्था जर बदलायची असेल तर ती कोण बदलू शकतो? तर इथला सर्वसामान्य मराठी माणूस. बरोबर. आणि त्यामुळे जर निश्चितपणाने आपण जर त्याचा विचार केला की इथलं चुकतंय कोण, फक्त राजकीय दृष्टिकोन बदलला किंवा फक्त राजकारणाच्या विरोधात बोललं, राजकीय नेत्यांच्या विरोधात बोललं म्हणून इथली परिस्थिती सुधारणार नाही. इथली परिस्थिती सुधारायची असेल तर मतांच्या माध्यमातून असेल, हे इथल्या सर्वसामान्य मराठी माणसाला इथल्या राजकीय व्यवस्थेला दाखवावं लागेल. बरोबर. आणि त्याच वेळी हे राजकारण बदलेल, राजकीय परिस्थिती बदलेल आणि निश्चितपणाने त्यावेळी इथले जे राजकीय नेते आहेत, प्रस्थापित नेते, ते बदलतील. आणि त्यावेळी इथली परिस्थिती जी आहे, जी मराठी माणसासाठी आपण अपेक्षित आहे, ती मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच. थोरात सर, तुमच्याकडून. या आत्ताच्या महानगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये मराठी माणसाचा महत्व आहे किंवा त्याने मतदान करताना काय भूमिका घेऊन मतदान केलं त्याच्याबद्दल मी बोलत, जो मूळ प्रश्न होता तो. तर आम्ही आमच्या संस्थेकडून किंवा आमच्या चळवळीतून एकच मराठी माणूस जागा होण्यासाठी की आता महाराष्ट्राची परिस्थिती, मराठी माणसाचा कमी टक्का, त्यामुळे त्याने काय बघायचं की तो उमेदवार मराठी असावा आणि जास्तीत जास्त मराठी उमेदवार निवडून यावे. एक सोपी गोष्ट आहे. सगळ्या राज्यामध्ये मला महाराष्ट्र सोडून इतर कोणतंही राज्य सांगा ज्यामध्ये आपला मराठी माणूस निवडून आलाय, आमदार, खासदार किंवा नगरसेवक आहे, कुठेच नाहीये. मग महाराष्ट्रातच एवढे आमदार, खासदार, नगरसेवक का? जर स्थानिक पातळीवर कुठला परप्रांतीय राज्याचा एक नेता निवडून आला, तो त्याच्याबरोबर त्याच्या विभागातले, त्याच्या राज्यातले सगळी लोक येणार, प्रस्थापित होणार तेच, आणि नंतर हक्क मागणार. जे आपण पाहुणे म्हणून आतापर्यंत त्यांचा सन्मान केला, आज ते इथे आल्यानंतर ते स्वतःचा हक्क दाखवतात. ही सोपी गोष्ट आहे. मराठी माणसाला जागा करण्यासाठी आम्ही ह्या छोट्या छोट्या मुद्द्यांवर त्यांना चळवळ निर्माण करून समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही मराठी माणूस बनून उमेदवार निवडून आणा, जेणेकरून
आपल्याकडेच हक्क राहतील, आपल्याकडेच सत्ता राहील. जर एकदा सत्ता गेली तर आता महाराष्ट्र जो हळू मराठी माणसाचा टक्का कमी झालाय, परप्रांतीयचा टक्का वाढलाय, आता अर्थकारण ह्या त्यांनी सांगितलंच आहे आणि ते होतच राहणार आहे. आणि ते निवडून आणण्यासाठी हे राजकारण हे असं आहे, कुठलाही पक्ष असो, तो स्वतः फक्त राजकारण करतो आणि आपला पक्ष निवडून येण्यासाठी त्या मतदार, आता परप्रांतीय मतदार आहे. जसं आता ॲडव्होकेट साळुंखे साहेब बोलले, तिकडून त्यांनी केरळमधून एक नेता इकडे आणला होता. मी कोणाचंही नाव नाही घेत. केरळमधून एक नेता आणला. बिहार, उत्तर प्रदेशमधून तिकडचे लोककलावंत म्हणजे ॲक्टर्स त्यांना घेऊन आले. का? कारण की इकडचा जो टक्का आहे, त्यांचा जो अ, लोकसंख्या आहे परप्रांतीयांची, त्याचा मतं त्यांना मिळावी आणि ते निवडून यावे आणि निवडून आले ते. त्यांनी सत्ता प्रस्थापित केली. ही मराठी माणसाची हार आहे. आपण आपल्या मराठी माणसं जर एकजुटीने जर आपल्या मराठी माणसाच्या हक्कासाठी असणारा प्रतिनिधी जर निवडून नाही दिला, तर आता जे आपले हाल आहेत त्याच्यापेक्षा अजून वाईट होतील. आपण परिस्थिती समजवावी. हे राजनेते, लोकनेते किंवा जे राजकारण आहेत, ते उद्या निवडून आल्यानंतर आज कोणत्या पक्षाने युती केली आहे, हे मी सांगत नाही. तुम्हीच विचार करा. आज जे एकमेकांना शिव्या घालत होते, ते फक्त युती करून त्यांनी केलं. त्यामुळे महाराष्ट्र, मराठी माणूस हे फक्त मतदानासाठीच फक्त ते महत्त्व देतात. बाकी जसं आहे तसंच चालणार आहे. मराठी माणसं जागा होणं गरजेचं आहे या निवडणुकीसाठी. तर आपण आता ही राजकारणावर तुमचं एक छोटं मत घेतलं. पण या राजकारणावर बोलताना आणि आपला जो आजचा विषय आहे मराठीचं अर्थकारण, बोलताना एक स्टेटमेंट आठवतं जे डॉक्टर दीपक पवार यांनी सध्या दिलेलं, की तुम्हाला जोपर्यंत मुंबईचं अर्थकारण कळत नाही, तोपर्यंत तुम्ही मुंबईत स्वतःची अस्तित्व, स्वतःचं अस्मिता टिकवू शकत नाही. तर या संदर्भात नक्कीच, कारण का हा त्यांचा एक संदर्भ होता, तो म्हणजे मला वाटतं तो अटल सेतू जो बांधलाय त्याच्या बाजूला Yes. अदानीची वगैरे जमीन आहे. बरोबर, बरोबर. पण ह्याचा एक बर्ड्स आयने आपण जर विचार केला, की हे खरंच आहे, की जोपर्यंत आपण मुंबईची अर्थव्यवस्था आपल्याकडे येत नाही किंवा आपल्या भोवती फिरत नाही, तर तोपर्यंत आपण काहीच करू नाही शकत. तर मग हे करायला आपल्याला काय करावं लागेल किंवा तुमचं मत काय याबाबतीत? मला साळुंखे सरांकडून नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. कसं आहे, मराठीचं अर्थकारण किंवा मराठी माणसाच्या अवतीभोवती फिरता येणारं अर्थकारण म्हणजे नक्की काय आहे, की जेव्हा आपण दैनंदिन आपल्या आयुष्यात, रोजच्या या आयुष्यात आपण अवलंबून ज्या गोष्टीवर आहोत, मूलभूत गोष्टी आहे. मग आता एखादी व्यक्ती, मराठी व्यक्ती कुठे नोकरीला जात असेल किंवा एखादा छोटासा व्यवसाय असेल बरोबर. किंवा आणि काही असेल, शाळा असतील किंवा त्यांचे उद्योगधंदे किंवा आणि काही जे काय आपण सोयी सुविधा ज्या वापरतो सरकारच्या, त्या सगळ्या असतील, सेवाच्या काही गोष्टी असतील. तर यामध्ये मराठी माणूस कितपत आणि कसा त्यात इन्व्हॉल्व आहे, म्हणजे त्यात प्रत्यक्ष सहभागी आहे. आता आपण जर विचार केला की मराठीचं अर्थकारण, तर मराठी माणूस नक्की विचार काय करतो? नोकरीचा विचार करतो की स्वतःच्या व्यवसायाचा विचार करतो? 80 ते 90% मराठी माणूस कुठेतरी ट्रेनला लटकून नोकरीला जाताना दिसतो. तो सकाळी जातो, तो संध्याकाळी येतो, संध्याकाळी थकून येतो. त्यामुळे त्याला उरले-सुरलं त्याला काय जर काही करू जरी इच्छित असेल तरी तो त्या त्या याच्यामध्ये तो नसतो. बरोबर. आता आपण नुसतंच ओरडून एखाद्यावर विष हे करून ते बदल होणार नसतात. ते स्वतःपासून जर आपण सुरुवात करत नाही, समजा आता मला एखादी गोष्ट लागणार आहे, आता मी व्यवसायाने वकील आहे, मराठी वकील आहे, तर मी मराठी माणसाला उपयोगी कसा पडेन? कायद्याने जे एखादी काही गरज कोणाला लागत असेल तर मी त्यात मराठी लोकांना मदत करू इच्छितोय का? उदाहरणार्थ एखाद्याचा कुठला तरी एक वडापावचा व्यवसाय असेल किंवा रिक्षावाला असेल किंवा आणि काही असेल, स्टेशनरीचं दुकान असेल किंवा अजून काही असेल, मग यात आपण किती विचार करतोय? मराठी माणूस फक्त विकत घेणारा का आहे, विकत देणारा का प्रयत्न करत नाहीये, की बाबा ही सुरुवात मी मायापासून करतो, असं का विचार करत नाहीये? जोपर्यंत मुंबईतला सर्वसामान्यातला सर्वसामान्य मराठी माणूस या अर्थकारणात म्हणजे काय, की या दैनंदिन जे काही तुमचे व्यवहार चालतात त्यामध्ये समरस होत नाही, जोपर्यंत प्रत्यक्ष उतरताना दिसत नाही, तोपर्यंत आपण मराठी करून काही फायदा नाही. कारण आपण 70 ते 80% बाहेरच्यांवर अवलंबून आहे. हे वास्तव आहे. कुठल्याही शाळेचं बघा, शाळेचे जे संस्थापक आहेत ते कोण आहेत? मराठी आहेत का? कुठल्याही आपण एखादा मराठी माणूस कामाला जात असेल तर ती नोकरीला जिथे जात असेल ती कंपनी कोणाच्या नावावर आहे, कोण आहे? कुठल्याही एका बांधकाम व्यवसायाकडे आपण जातो घर घ्यायला, तो बांधकाम व्यावसायिक कोण आहे? मग इथे कुठेही मराठी माणूस दिसत नाहीये. बरं, त्यासाठी काय करावं लागेल?
आपल्या राज्य सरकारकडे आपण आरडाओरड करून पण तितकासा फायदा नाही. मराठी माणसांमध्येच अराजकीय बिगर राजकीय हाताला हात देऊन एखादी मदतीची साखळी तयार करता येईल का या अर्थकारणात, हाही विचार करणं गरजेचं आहे. नुसतेच तुम्ही दाखले देणार, असं झालं तसं झालं, 20 वर्षापूर्वी तसं होतं, 20 वर्षानंतर असं होईल, आज 32% मराठी माणूस आहे, उद्या तो 10-20% येईल, अल्पसंख्याक होईल, हे सगळं बोलून तुम्ही फक्त आपली जी एनर्जी जी आहे, आपली जी वेळ आहे किंवा आपली जी बुद्धी आहे, चुकीच्या गोष्टीत तुम्ही हे करता, वाया घालवता. सकारात्मक गोष्टीत घालवा आणि हे अर्थकारण तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करा. बरोबर. मग जर आता अर्थकारणात जर तुम्ही जसं तुम्ही म्हणालात, की या अर्थकारणात यायला एकतर मराठी माणूस नोकरी करत असतो आणि जो व्यवसाय करत असतो, तो थोडा वेळ व्यवसाय करतो आणि परत नोकरीकडेच वळतो. कारण का त्याला तेवढं जमत नाही असं सांगितलं जातं किंवा त्याच्या डोक्यात बिंबवलंय. तर थोरात सर मी काय म्हणतो, व्यवसायाबद्दल मराठी माणसांच्या मनात जी न्यूनगंड आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात पहिली गोष्ट न्यूनगंड आहे, हे थोडंसं मला चुकीचं वाटतंय. कारण की हे परप्रांतीय यायच्या अगोदर आहे ना, महाराष्ट्रात मराठी लोकच हा उद्योगधंदा करत होते. आता या अर्थकारण आणि मराठीमध्ये हे वेगळ्या परप्रांतीयांनी जे अर्थकारणाचा विषय बदललाय, त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगतो. ग्राउंड लेव्हलला म्हणजे आपल्या जमिनीलगतचे जे छोटेसे उद्योग आहे, काही असो, समजा पोळी भाजी केंद्र आहे, वडापाव अशा ज्या गाड्या आहेत, ज्यावेळी हे परप्रांतीय येतात, मराठी माणूस जर ₹1 पोट भरण्यासाठी ते करत असेल, तो त्यापेक्षा कमी किमतीने तो परप्रांतीय अस्तित्व टिकवण्यासाठी तो धंदा करतो आणि त्यामुळे मराठी धंदा तिथे मागे पडतो. म्हणजे जे स्थानिक पातळीचे फेरीवाले, भाजीवाले हे धंदे आहेत, ज्यावेळी परप्रांतीय अस्तित्व टिकवण्यासाठी तिथे काम करतात ना, त्यावेळी ते इतक्या खालच्या पातळीवर, कारण की त्यांना जगायचं असतं. त्यांना त्याचं अस्तित्व टिकवायचं असतं. त्यामुळे त्या मराठी माणसाची किंमत असो, क्वालिटी असो, काही असो, ते आपोआप तो मराठी माणूस तो मागे राहतो. त्यानंतरचं आता अर्थकारण असं, त्याच्या वरच्या पातळीवर मी तुम्हाला सांगतो, काही फ्रँचायझी आता समजा शिक्षण घेतल्यानंतर आपण एक ब्लड टेस्टिंग फ्रँचायझी म्हणा किंवा एखादी औषधाची किंवा केक शॉप, हे तुम्ही पाहिलं असेल ना, हा परप्रांतीय लगेच ते कॅच करतो. बरोबर. आणि त्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये लागलं असणारे इंग्लिश असो, म्हणजे भाषा असो किंवा इतर भाषा असो, तो सगळ्या प्रकारच्या ग्राहकांना घेतो. म्हणजे हळू-हळू मी वरच्या पातळीवर जातोय. मग त्या ठिकाणी सुद्धा परप्रांतीय आपलं अस्तित्व टिकवायला कितीही कमी किमतीमध्ये तो तयार होतो. हं. कारण की त्याला इथे जगायचं असतं म्हणून. आणि त्यानंतर वरती कॉर्पोरेट लेव्हल, समजा आपली मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. त्या मुंबईमध्ये येऊन व्यवहार करतात. मग त्यासाठी जे इंग्लिश आहे, परराज्यातले जे हाय क्वालिफाय लोक हे इथे मुंबईला स्थान का देतात प्रथम स्थान? कारण की त्यांना इथे त्यांचा उद्योग दिसतो आणि त्यामुळे ती लोक येतात आणि पुन्हा तिथे मराठी माणूस आपल्या इंग्लिशमुळे, भाषेमुळे तिथे थोडंफार मागे. त्यामुळे मराठी माणूस मेहनत करत नाही असं हे चुकीचं आहे किंवा न्यूनगंड असे घेतात. पण ह्या स्पर्धात्मक युगात सगळ्या राज्याच्या स्पर्धेमुळे मराठी माणूस तिथे थोडासा मागे पडतो आणि त्यांचं प्रश्न अस्तित्व टिकवायचा असतो आणि मराठी माणसाला ह्या इथे जगायचं असतं, आपलं स्थान मिळवायचं असतं. हं. ह्या 2 स्पर्धेमध्ये तिथे तो मागे पडतो असं मला वाटतं. तर याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात, की परप्रांतीय इथे येऊन स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कमी किमतीत का होईना खूप ग्राहकांपर्यंत पोहोचतो. पण मग तो इथेच येऊन का स्वतःचं अस्तित्व टिकवतो? स्वतःच्या राज्यात का नाही टिकवू शकत? मग याचा अर्थ आपण असा घ्यायचा का, की बाबा महाराष्ट्र राज्य हे विकसित झालं राजकारण्यांमुळे म्हणा, इकडच्या व्यवस्थेमुळे म्हणा. तर ही आपली चूक आहे का? तुम्हाला काय वाटतं बने सर? खरं तर पहिला एक गोष्ट आहे, की ह्या सगळं जे घडतंय ते का घडतंय? सुरुवातीलाच मी म्हटलं, की ह्या अस्मितेचा असेल, संस्कृतीचा प्रश्न असेल, हे जरी भावनेचा प्रश्न असला, तर ह्याचं उत्तर अर्थकारणात हं. आपल्याला मिळतंय. आणि जो आता तुम्ही दीपक पवारांचा जो प्रश्न सांगितला, की इथली अर्थव्यवस्था किंवा अर्थकारण समजून घ्यावं लागेल आपल्याला. त्यावेळी अस्मितेचे प्रश्न आपण सोडवू शकतो. त्याचीच उत्तरं तिथे मिळतात, की इथलं अर्थकारण काय चाललेलं आहे. खरं तर हे सगळं बदलण्यासाठी सगळ्यात एक मोठा कायदा म्हणजे अधिवास कायदा आहे. हं. की अधिवास कायद्यामुळे इथले जे स्थानिक अधिकार आहेत, रहिवासी दाखला, 15 वर्ष जो इथे राहिला त्याला इथला अधिकार दिला गेला स्थानिक. हं. त्याच्यामुळे स्थानिक जे विषय होते, स्थानिक जे उद्योग होते, ते त्यांना करण्याची परवानगी मिळाली. जर इथे आता जसं थोरात साहेबांनी सांगितलं, की इथे तो कमी किमतीत विकतो, पण तो विकायला बसतोच कसा? हं. कारण इथले त्या अधिवास कायद्यामुळे त्यांना हे अधिकार मिळाले. तेव्हा सगळ्यात मोठं नुकसान या महाराष्ट्राचं किंवा जर आजची जी परिस्थिती निर्माण झाली त्याला कोण असेल तर ह्या जो अधिवास कायदा आहे आणि निश्चितपणाने ह्याच्यात बदल झालेच पाहिजेत.
प्रतिबंध आलेच पाहिजेत. फक्त शिक्षणापुरता वगैरे त्याला मर्यादित करून स्थानिक अधिकार किंवा इथला जो मराठी माणूस आहे, मराठीची स्वतंत्र व्याख्या बनणं गरजेचं आहे. स्थानिकाची स्वतंत्र व्याख्या बनणं गरजेचं आहे. कोणी बाहेरून आला म्हणून 15 वर्षाचा इथे राहिला म्हणून तो स्थानिक होऊ शकत नाही. कारण ही भाषावार प्रांत रचनेनुसार प्रत्येकाला आपापलं राज्य दिलेलं आहे. तेव्हा दुसऱ्याच्या राज्यातून तुम्ही जर इथे येत असाल तर ह्याच्यावर बंधनं घालणारे निश्चितपणाने कायदे बनले पाहिजेत. आणि एक मर्यादा संपल्यानंतर तरी, जसं भारतामध्ये आपण म्हणतो की 1984 साली मला वाटतं लोकसंख्या नियंत्रण कायदा आला. का? ते एका राज्याची, देशाची असेल किंवा एका संघ राज्याची एक मर्यादा आहे. किती सहन करू शकतो, बरोबर. किती भार सहन करू शकतो. मग मुंबई सारखी जी महाराष्ट्रातली शहर आहे ती भारतातच आहेत ना, त्यांची काहीतरी मर्यादा आहे ना. ही मुंबई किंवा ही शहर किती भार सहन करू शकतात. मग तसेच कायदे या मुंबईमध्ये वगैरे आणणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळी आणि इथले जे स्थानिक अधिकार आहेत, म्हणजे जर आता फुटपाथचा वगैरे आपण विचार केला तर हे धंदा कशासाठी आहे? काय कमवण्याचा विषय आहे का? नाही, उपजीविकेचं साधन आहे. ज्याला खरोखर जो काही कमवू शकत नाही आणि आता त्याला गरजेचं आहे, उपजीविकेसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी फुटपाथ ठीक आहे ना. जर फुटपाथला जर व्यावसायीकरण झालं असेल त्याचं, म्हणजे कमवण्यासाठी म्हणून जर तिथे धंदे केले जात असतील तर निश्चितपणाने इथल्या राजकीय व्यवस्थेचे दुर्दैव आहे किंवा प्रशासकीय व्यवस्थेचं दुर्दैव आहे. ते मराठी माणसानं कमवलं पाहिजे, इथल्या स्थानिकांनी ते कमवलं पाहिजे, तेही गरज असेल तर उपजीविकेचं साधन म्हणून. हे जे काय ह्याचं एक व्यावसायीकरण झालं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि तुमच्या त्या अर्थकारणालाच मी एक उदाहरण देईन की यसारे झोपडपट्टीच्या बाबतीत ही काही वर्षापूर्वी हेच झालं. बरोबर. अर्थकारण जे दीपक पवार बोलले की इथलं अर्थकारण समजलं पाहिजे. म्हणजेच काय की अदानीने तिथली 5,000 एकर जागा अगोदर घेतली आणि नंतर अटल सेतू झाला. बरोबर. बरोबर. तसंच एसआरईच्या माध्यमातून ज्या झोपडपट्टी पुनर्वसन झालं. आज मुंबईमध्ये परप्रांतीयांची, परकीय लोकांची संख्या का वाढली? या एसआरई झोपडपट्टी पुनर्वसनात. पण हे तिथून जे केंद्रातून कायदे बनले गेले हे बनणाऱ्या अगोदरच माहिती होतं. त्यामुळे इथे अगोदरच झोपडपट्टी बांधायला उभारायला सुरुवात झाली. 1995 ला एसआरएचा कायदा आणून त्याचं पुनर्वसन करण्यात आलं. आणि आज मी माझ्या मराठी बांधवांना निश्चितपणाने एक विनंती करेन की फुटपाथच्या बाबतीत हाच प्रयोग होणार आहे पुढे जाऊन. आज हे फुटपाथवर बसलं जातंय, फुटपाथ मग त्यांच्या आता चाललंयच की पर्यायी व्यवस्था द्या. पर्यायी व्यवस्था कशाला? म्हणजे कोणी या महाराष्ट्रात यावं, फुटपाथवर बसावं आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था. एसआरएच्या बाबतीत हेच झालं ना की पर्यायी व्यवस्था म्हणून घरं दिली गेली. त्याच्यामुळे निश्चितपणाने हे जर अर्थकारण बदलायचं असेल ना तर इथली जी राजकीय व्यवस्थेची धोरणं आहेत, म्हणजे इथलं राजकारण असेल, सत्ताकारण असेल, हे मराठी माणसाला केंद्रबिंदू ठेवूनच बनले पाहिजेत. मग बदलून दे ना इथलं राजकारण, मग बदलून दे सत्ताकारण, काही हरकत नाही. पण त्या बदलण्यामध्ये मराठी माणूसच असला पाहिजे. त्याच वेळी ही जी अर्थकारणाची गणित आहे ती निश्चितपणाने बदलली जातील. फक्त व्यवसाय बदलून हे बदलणार नाही. धोरणं जोपर्यंत बदलत नाहीत बरोबर. तोपर्यंत बंधनं आली पाहिजेत की इथे व्यवसाय कोण करू शकतो? मराठी माणूसच करू शकतो. अशी ज्यावेळी गणित बनतील, अशी धोरणं बनतील, त्यावेळी बाहेरच्यांचा प्रश्नच कुठे येतो ना. बरोबर. आज काय झालं, आम्ही स्पर्धा करतोय फक्त कोणाबरोबर? ही स्पर्धा इथल्या मराठी माणसाशी व्यावसायिकतेमध्ये केली पाहिजे होती. कारण हे महाराष्ट्र स्वतंत्र मराठी भाषिकांचं राज्य आहे. बरोबर. आज आम्ही स्पर्धा कोणाबरोबर करतोय? बाहेरच्यांबरोबर करतो. त्यामुळे हे जे अर्थकारण बदलायचं असेल तर इथली राजकीय धोरणं बदललीच गेली पाहिजेत. आणि ती बदलवण्याचं पुन्हा एकदा सांगतो काम कोण करू शकतं? तर सर्वसामान्य मराठी माणूसच करू शकतो. तो निवडणुकीच्या माध्यमातून असेल, मतदानाच्या माध्यमातून. जोपर्यंत इथल्या राजकीय व्यवस्थेला तो धक्का दिला जात नाही तोपर्यंत राजकीय व्यवस्था त्या दृष्टिकोनातून विचार करणार नाही. बरोबर. आता आपल्या बोलण्यात मध्ये आलं की मराठी टक्का इकडचा घसरला, तर तो घसरला नाही, तर इकडे पॉप्युलेशनच एवढं वाढलं की तो टक्का ऑटोमॅटिकली कमी झाला. तर हे एकदम संक्षिप्त रूपात थोडं सांगितलं तर बरं होईल. विषय काय आहे, सध्याची जर आकडेवारी पाहिलीत ना, मराठी माणूस एक 30-32% आहे. तो काहीतरी महाराष्ट्र राज्याची जेव्हा स्थापना झाली तेव्हा 70-80% आसपास होता. आज ज्या अर्थी 30-32% मराठी माणूस आहे, म्हणजेच याचा अर्थ 68 ते 70% बाहेरचे लोक आहेत. आता जसं बने सरांनी सांगितलं की एसआरआय डेव्हलपमेंट आहे किंवा आणि काही हे मिल कामगारांचं असेल किंवा जे काही असेल, इथला सर्वसामान्य माणूस जो नोकरदार जो आता 80 आणि 90च्या यामध्ये आहे, तो मुंबईतून आपापल्या गावी निघून गेलेला आहे. आता जॉईंट फॅमिली एक आहे. जॉईंट फॅमिली मराठी माणसांची काय करतं की आता 2 भाऊ आहेत, तर एक भाऊ इथे थांबतो. आता तुमच्या कोकणातलंच घ्या. कोकणामध्ये सर्रास चाकरमानी सगळे मुंबईत आहेत. पण जेव्हा गणपती उत्सव वगैरे असेल तर तेव्हा ते गावी वगैरे जातात. आणि हळूहळू का होईना जर
पाहिलं तुम्ही की हा टक्का जो आहे ना, अमराठी टक्का म्हणतोय, हा मुंबई परताच मर्यादित राहिलेला नाहीये. तो बरोबर. जवळजवळ उर्वरित महाराष्ट्रात पण पसरलेला दिसतो. आमच्या स्वतःच्या गावामध्ये बिहारी लोक आपले तबेले वगैरे जे गायींचे आमच्या गावातले काही लोकांचे आहेत गायी वगैरे पाळलेले, तर तिथे बिहारमधून लोक तिथे वास्तव्यास आहेत कायमस्वरूपी, आणि त्यांची मुलं आपल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जातात. हम्म. मग जसं साहेबांनी सांगितलं अधिवास दाखला, की आपण इथे कुठे नियंत्रणच ठेवलेलं नाहीये. ही टक्केवारी आपण म्हणतोय की बाबा ही मराठी लोकांची कमी नाही झाली आहे, ती तेवढीच आहे. का का आपण असं म्हणतोय? कारण संख्या बघा. संख्या त्यावेळची संख्या, एकूण संख्या आणि आत्ताची एकूण संख्या. हम्म. जर ती टक्केवारी तुम्ही केलं, तर ते तुम्हाला कळून येईल की आपला टक्का हा वाढलेला नाहीये. तो तेवढाच आहे. हा वाढलेला आहे, बाहेरच्यांचाच वाढलेला आहे. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ एक 40-50 वर्षापूर्वी समजा एक एक काही संख्या असेल आणि त्याच्या टक्के आपण 70-80% होतो. आजची संख्या बघितली ना, ती त्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे मुंबईची संख्या. बरोबर. आणि एक मर्यादा संपलेली आहे. जर सर्वे केला आपण, काही जागी परप्रांतीयांचेच मतदारसंघ बनलेले आहेत बरोबर. आणि तिथे मराठी माणूस निवडून येऊच शकत नाही अशी स्थिती आहे. कुठलाही पक्ष असो, तिथे अमराठी उमेदवारच दिला जातो. मानपूर सारख्या ठिकाणी हा हम्म. मुस्लिम हीच तिथे निवडून येऊ शकतो. असल मराठी माणूस तिथे निवडून येऊ शकत नाही. असं मीरा भाईंदरचंही झालेलं आहे. मीरा भाईंदर ही आता विषय कसा आहे की मुंबई पुरते ही व्याप्ती नाहीये. हम्म. एमएमआर रिजन करत 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 आजूबाजूच्या 7 ते 8 महानगरपालिका यांनी मुंबई म्हणून हम्म. दुसरी मुंबई, तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई, म्हणजे मुंबईला ते वेगळंच स्वरूप दिलेलं आहे. शेकडो शेतजमिनी ह्या अकृषिक करून त्याचं कमर्शियलाइज करून तिथे जसं सांगितलं पण सरांनी की पूल तयार नंतर होतोय. आधी बरोबर. तिथे जागा आधी त्यांनी घेतलेली आहे. केलेलं म्हणजे आहे. त्याचं विजन हे विचित्र आहे. बरं, याचं कारणीभूत कोण? इथले सत्तेत बसलेले आपलीच मराठी माणसं, हम्म. जी प्रस्थापित आहेत. म्हणून विषय असा आहे की संख्याचं जर म्हटलं तर ते तुम्हाला मी आत्ताच नमूद केलं की मराठी माणूस हा आहे तेवढाच आहे. बाहेरची लोक वाढल्यामुळे ती टक्केवारी आपोआप आपली कमी झाली. कमी झालेली आहे. आता यामध्ये आपण बोलताना आपण जसं व्यवसायाबद्दल बोललो, आपण मुंबईतल्या मराठी टक्क्यावर बोललो. त्यामध्ये आपण जेव्हा ह्या गोष्टी बोलायला जातो, तेव्हा आपल्याला एक समोरून उत्तर येतं. ते म्हणजे आम्हाला कॉन्स्टिट्यूशनने राईट दिलाय, आम्ही कुठेही जाऊन राहू शकतो. आम्हाला तुम्ही रोखू शकत नाही. तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे आता हा असं उत्तर आल्यावर आपण काहीच बोलू शकत नाही, कारण का तो राज्यघटनेने त्यांना दिलेला अधिकार आहे. आपल्याला पण अधिकार आहे. आम्हाला जर आपल्याला पाहिजे तर आपणही दुसऱ्या राज्यात जाऊन राहू शकतो. आपले काही लोकं बंगलोरमध्ये जातात, आय-टी सेक्टरमध्ये काम करणारे ते तिथे राहतात. तर मग आपण जेव्हा बोलतो की अधिवासाचा दाखला, मग ह्याच्यासोबत आर्टिकल आय थिंक 21च आहे. त्याच्यामध्ये लिहिलं गेलंय की आपण कुठेही जाऊन राहू शकतो. मग ह्याला तुम्ही कसं उत्तर देऊ शकता? आम्ही यात असं विचारतो त्यांना की ठीक आहे, संविधानाने तुम्हाला अधिकार दिला, तुम्ही येऊ शकता वगैरे, हं. पण एक कुठेतरी मर्यादा असते. एखाद्या शहराची एक मर्यादा असते. मूलभूत सोयीसुविधा ज्या असतात बरोबर. त्यावर पहिला हक्क तिथल्या भूमिपुत्रांचा असतो. आजही भारत संघराज्याची स्थापना झाली 1947ला. हं. बरोबर आहे. आज जवळ-जवळ 50 आणि हे वरचे 26 म्हणजे जवळ-जवळ अ, 60, 70, 65, 70 वर्ष झालं. आजही उत्तरेतली राज्य विकसित झालेली नाहीये. नाहीयेत. विकसित का नाही झालेली आहेत? याचा पाठपुरावा कोण करणार? बरोबर. केंद्र सरकार जे आहे, जी धोरणं राबवतं, जसं उदाहरणार्थ महाराष्ट्राकडे किंवा मुंबईकडे एक आर्थिक यानुसार ते पाहिलं जातं. म्हणजे बरोबर. रेव्हेन्यू हे जनरेट म्हणून. नक्कीच महाराष्ट्र हा विकसित होता आहे आणि राहील. पण आमचा प्रश्न आहे, की आजही तिथल्या लोकांना महाराष्ट्रात यायची गरज का लागते? बरोबर. आता सध्या तापलेला मुद्दा होता बिहार भवन. हं. बिहार भवन जर बिहार सरकारकडे एवढी रक्कम आहे बिहार भवन बांधण्यासाठी. बरं, महाराष्ट्र सरकार पण उदासीन असं आहे, की लगेच तयार होतं आणि जागा देते लीजवर, बीपीटी तिथली. हो. 30 माळ्याचं भवन. मग इथल्या भूमिपुत्रांना डिवचण्याचा तो प्रयत्न नाहीये का? बरं, लोकं काय म्हणतात, की महाराष्ट्राचेही भवन इतरत्र आहेत. अभ्यास केला तर महाराष्ट्र भवन कुठे नाहीये. फक्त डिक्लेअर केलेलं अजून झालेलं नाही. महाराष्ट्र सदन आहे दिल्लीमध्ये. दिल्ली ही राज्य नाहीये. हं. बरोबर. बरोबर आहे. आज तुम्ही 30 माळे म्हणजे हे नक्की काय विचार करताय? म्हणजे याचा अर्थ तुम्ही अप्रत्यक्षरित्या सांगू पाहत आहात, की तुम
तुम्ही हक्काने या महाराष्ट्रात या, पण बरोबर. तिथे तिथे विकास करू नका. तेच पैसे जर बिहार सरकारने तिथल्या कुठल्या चांगल्या गोष्टी किंवा हॉस्पिटल वगैरे बांधण्यासाठी किंवा शाळा कॉलेज बांधण्यासाठी खर्च केला, हम्म. तिथल्या लोकांना एक एम्प्लॉयमेंट जनरेट केलं, तर महाराष्ट्रात आजही त्या लोकांना इथे यायची गरज लागेल का? नाही. आजही ते येत आहेत. बरं, येत आहेत 2-4 वर्षानंतर 15 वर्षाचा आदिवास दाखला घेत आहेत. हम्म. आदिवास दाखला आलाय की आणि मतदारसंघही तयार करतात, म्हणजे इलेक्शन सुद्धा. मला एक उदाहरण द्या, जसं थोरात साहेब म्हणाले की कुठल्याही राज्यामध्ये मराठी आहे का आमदार किंवा खासदार? मुंबईमध्ये आर्थिक राजधानी म्हणत म्हणत तुम्ही इथल्या भूमिपुत्रांच्या डोक्यावर बसलाय ना. बरोबर. ठीक आहे, संविधानाने अधिकार दिला, संविधान बरंच काही सांगतं, म्हणजे तुम्ही संविधानाचे दाखले घेऊन आजही तुम्ही येत राहणार. बर, एखाद्या समजा भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकतच गेल्यानंतर तिथलं पाणी काही बाहेर पडतं, तसंही इथल्या भूमिपुत्रांची हालत झालेली आहे, बरोबर. स्थिती झालेली आहे. मुंबईतला इथलं मूळ भूमिपुत्र बाहेर चाललाय आणि बाहेरचे इथे यायला लागलेले आहे. हम्म. बाहेर म्हणजे मुंबईच्या बाहेर वगैरे. बरोबर. मग ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारू शकत नाही ना. हा हा महत्वाचा त्यात बरोबर. भाग आहे. बरोबर. आज हे सगळी चर्चा करत असताना मध्यंतरी एक राजकीय भाग म्हणून त्रिभाषिक जो विषय सगळा आणलेला, त्याच्यामध्ये तिसरी भाषा आपल्या मुलांना शिकवली जाणार होती शाळेमध्ये, ती म्हणजे हिंदी. तर आज एक प्रत्येक इंडिव्हिज्युअल म्हणून मी थोरात साहेबांना विचारेन की तुमचं काय मत आहे याच्यावर? कारण का ठीक आहे, हिंदी भाषा सगळीकडे जेव्हा तुम्ही बाहेर जाल, समजा तुम्ही साऊथमध्ये गेलात, मराठी माणूस साऊथमध्ये गेला, साऊथवाले तर ॲक्च्युली ते बघत नाहीत, पण तरी आपल्याला एक कम्युनिकेशन लँग्वेज, इवन आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते पण म्हणतं की एक कम्युनिकेशन लँग्वेज म्हणून तुम्ही हिंदी ॲज अन ऑफिशियल लँग्वेज किंवा इंग्लिश वापरू शकता, आणि तेच राज्यघटनेत लिहिलंय. तर ही हिंदी पण कुठेतरी शिकवायला हवी, हा एक त्यांचा मुद्दा होता. ते किती बरोबर आहे? आणि दुसरी गोष्ट त्यालाच जोडून मी परत एकदा विचारतो की स्वतःच्या भाषेत जेव्हा एखादा मुलगा शिकतो, त्याच्यात किती फरक असतो, आणि जेव्हा आपण हे 3 भाषा त्याच्यावर लादणार असू, तो किती फरक जाणवेल? तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात पहिलं म्हणजे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही किंवा हम्म. तसं म्हणून त्याला मान्यता नाही, हा बरोबर. सगळ्यांनी गैरसमज दूर करावा. हम्म. दुसरा प्रश्न, त्रिभाषा धोरण हे आताच सरकारने ते घोषणा दिली आणि त्याच्याबद्दल ते काम करतायत. तर आम्हा लोकांना तर हे मान्यच नाहीये. हम्म. जर आपण राज्य आहोत, राज्याची भाषा आहे आणि सगळ्यांना समजणारी, आम्ही शिक्षणासाठी जी भाषा आहे ती इंग्रजी आहे, हम्म. जी आम्ही ती शिक्षणासाठी वापरतो, उद्योगधंद्यांसाठी वापरतो, ती आम्हाला पुरेशी आहेच ना. बरोबर. आणि पण ते आम्ही जर बोलण्यात, जर परराज्यातील लोक येण्यासाठी, त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला, बोलण्यासाठी आम्ही जर तिसरी भाषा वापरतोय, ती तेवढ्यापुरती ठीक आहे ना, पण त्याचं धोरण आणायची गरजच नाहीये. बरोबर. त्याला कुठली मान्यता देण्याची गरज नाही. असं करून तुम्ही परप्रांतीयांना अजून आमंत्रण देताय की महाराष्ट्र राज्यात या आणि तुमची भाषा घेऊन या, तुमचं सगळं घेऊन या आणि तुम्ही तुमचं काम करा. आता मी एक दुसरं, आता तुम्ही जो पुढचा प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो. हम्म. बाहेरचं राज्य घ्या, हम्म. तामिळनाडू आहे, केरळ आहे, गुजरात आहे. त्यांनी आपली भाषेचा इतका अभ्यास करून ती धोरणं राबवली आहे की त्यांना दुसऱ्या कुठल्या भाषेची गरज पडत नाही. त्यांनी तिकडचा व्यवहार, हम्म. मंत्रालय असो, न्यायपालिका असो, कार्यालयीन व्यवहार असो, तुम्ही बघा तिकडचे सगळीकडे त्यांनी पत्र व्यवहार सुद्धा हा त्यांच्या राज्य भाषेत केलाय. बरोबर. जयललिता म्हणून तामिळनाडूची, मी खूप पेपर वाचतो, खूप अभ्यास केला, तेव्हा मला कळलं तिने तिच्या भाषेसाठी भरपूर केलं, जे काय केलं असेल तिने. बरोबर. त्यामुळे त्याला दुसरा ऑप्शन, एक तर इंग्लिश आहे तिची भाषा, म्हणजे त्यांचे विद्यार्थी हे त्यांच्या मातृभाषेवर प्रगल्भ आहे, आणि त्याच्यानंतर त्यांची इंग्रजी, म्हणजे जे पुढच्या जगातील मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बाहेरच्या देशाशी तोंड द्यायला सक्षम आहेत. आता शेवटचा तुमचा प्रश्न, की आपण जर मराठी भाषेत, मराठी मीडियम मध्ये 1ली ते 10वी केली, तर तो मुलगा आणि इंग्रजी मीडियम मधला मुलगा याची बौद्धिक पातळी, आपण आपल्या मातृभाषेमध्ये इतका आपला बेस किंवा पाया भक्कम करू शकतो. आज अशी मराठी मीडियम असलेली मुलं खूप उच्च पातळीवर गेलेली आहेत शिक्षणात सुद्धा किंवा उद्योगधंद्यात. हम्म. जेव्हा त्या अशा मुलाला वेगळ्या मीडियम मध्ये पहिलीपासून टाकलं जातं, इंग्रजी किंवा दुसऱ्या मीडियम मध्ये, त्यावेळी त्याची बौद्धिक पातळी किंवा तो जो पाया आहे तितका भक्कम होत नाही. तो मुलगा या शर्यतीमध्ये काही ठराविक अंतरातच पोहोचतो. खूप बरोबर. असे मोठमोठे मी शास्त्रज्ञ दाखवू शकतो, खेळाडू किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक ही मराठी भाषा मीडियम मध्ये काम करून त्यांनी खूप चांगल्या स्तरावर अभ्यास केलाय. त्यामुळे सगळ्यांनी याचाही अभ्यास करा की तुम्ही मराठी मीडियम मध्ये केलं म्हणून तो
बौद्धिक पातळीवर थोडंसं मागे पडेल असं नाही. फक्त आमच्या मुलांना त्रास होतो, की 10वी नंतर पूर्ण ती जी माध्यम बदलतं, इंग्रजी माध्यममध्ये मराठी माध्यमातून जातात. त्यावेळी त्यांना अडथळे येतात. तेवढे मार्क पडत नाही. पण याचा अर्थ त्याचा पाया पक्का नाही. आमची विनंती अशी आहे, की 10वी नंतर पुढे 12वी पदवी आणि कुठलं वेगळे औद्योगिक क्षेत्र, मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंग असो, ह्याला सुद्धा तुम्ही मराठीमध्ये जर पर्याय उपलब्ध करून दिला, तर तो प्रगल्भता, ती बौद्धिक पातळी आणि तो विकास खरंच चांगला होईल, ही आमची विनंती असेल. बरोबर. पण आता जसं तुम्ही म्हणालात की 10वी नंतर जो प्रॉब्लेम होतो मराठी विद्यार्थी, मी तर म्हणेन की अशी मार्केटिंगच केली आहे, की बाबा 10वी नंतर तुमच्या पाल्याला प्रॉब्लेम होईल आणि त्याच्यामुळे आधीपासूनच इंग्लिश शिकवा जेणेकरून तो इंग्लिश चांगलं बोलेल. तर आहे, मग हा प्रश्न आहे. हो, तर मग या मार्केटिंगबद्दल बने सर तुम्ही काय म्हणाल? कारण का ही मार्केटिंग अशी केली गेली आहे, किंबहुना पालकांमध्ये अशी बिंबवली गेली आहे आणि आज तर तो सोशल स्टेटस झालाय, की माझा मुलगा इंग्लिश शाळेत शिकतो आणि मला माझ्या मुलाला सी आय-सी बोर्ड म्हणजे मोठ्या ह्याच्यात हो, सांगितलं. म्हणजे तो एक सोशल स्टेटस करून ठेवलाय. ही बरोबर. मार्केटिंगच अशी केली. मग आपल्या मराठी शाळांना अशी मार्केटिंग करता येईल का? कारण का आपल्या मराठी शाळेतूनही असे भरपूर विद्यार्थी आहेत जे सीए झाले, सीएस झालेत, इव्हन जे आता बाहेर कामाला गेलेत. म्हणजे बाहेरच्या देशातही कामाला गेले. याचा अर्थ त्यांना इंग्रजी येतो, बाहेरच्या राज्यात राहतात म्हणजे इंग्रजी. सो आपल्याला अशी काही मार्केटिंग करता येईल का? निश्चितपणाने या प्रश्नाचं उत्तर देतो. परंतु यापूर्वी तुम्ही एक 2-3 मुद्दे छान हे केलेत, की एक तर पहिला संख्येचा, की ह्या महाराष्ट्रात आपण परप्रांतीयांची संख्या म्हणतो. मी उदाहरण सांगेन तुम्हाला, की दुबईमध्ये आधी 83% परप्रांतीय आहेत, म्हणजे बाहेरच्या देशातून आलेले लोक आहेत. 17% अजूनही तो आकडा मला वाटतं सध्या कमी झालेला. पण तिथली लोक घाबरलेत का? नाही. का? कारण कायदा त्यांच्या बाजूने आहे. आपण हेच सांगतोय, संख्या वाढती इकडे जाऊ नका. जोपर्यंत तो कायदा बनत नाही ना, इथले अधिकार, इथल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे अधिकार जोपर्यंत स्वायत्त केले जात नाही, स्वतंत्र अधिकार, आम्हाला स्वतंत्र राज्य मिळालंय ना आमचं मराठी भाषेत, मग इथले अधिकार मराठी माणसासाठीच बनले पाहिजेत, हक्क मराठी माणसासाठीच बनले पाहिजेत. त्यावेळी हा प्रश्नच येत नाही की संख्या वाढण्याचा. आज का संख्या वाढत चालली? तुम्हाला ज्यावेळी तिथे वातावरण तसं निर्मिती मिळते त्यावेळी ती संख्या वाढत जाते. एकतर मग काय होईल, की एकतर तुम्हाला तिथल्या वातावरणाप्रमाणे, म्हणजे इथल्या मराठी वातावरणाप्रमाणे स्वतःला बदलावं लागेल, अन्यथा तुम्हाला परत जावं लागेल. त्यामुळे ती धोरणं बनणं एक खूप गरजेचं आहे. दुसरा विषय तुम्ही आणला, की आपला बिहार भवनाचा. बिहार भवनाच्या बाबतीत मी एवढंच सांगेन, कारण त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे महसूल मंत्री यांनी काही स्टेटमेंट दिली होती. त्यांना एवढंच सांगू शकतो आपण इथून, की जर तुम्ही स्वतः एक गरीब आहेत किंवा एक झोपडपट्टीत राहताय, रस्त्यावर राहताय आणि तुमच्या वडिलांनी जर शेजारणीच्या मुलीला किंवा मुलाला जर घर बांधून दिलं आणि तुम्हाला रस्त्यावर सोडलं, तर त्यावेळी जी भावना असेल ना, ती ही भावना आज मराठी माणसात आहे. तर महाराष्ट्रातले प्रश्न कुठे गेले? तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत ना. आज जरी तुम्हाला स्वप्न देशाच्या पंतप्रधानाची पडत असली तरी आज तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे ना. त्यामुळे तुम्ही देशाचा विचार करून ती देश पातळीवरची राजकारण इथे करू नका ना. तुम्ही पहिल्यांदा मराठी माणसाचे प्रश्न सोडवा, इथल्या भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवा. मग आमचा गिरणी कामगार असेल, माथाडी कामगार असेल, बेस्ट कामगार असेल किंवा अन्य कितीतरी शोषित पीडित घटक आहेत, कितीतरी मच्छीमार असतील, कितीतरी शोषित पीडित घटक आहेत, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले किंवा महाराष्ट्राचे मंत्री. त्यामुळे ती जबाबदारी पूर्ण करा आणि नंतर निश्चितपणाने एक आपलं संघराज्य म्हणून, भारत म्हणून विचार करा ना. ते मार्ग खुले आहे तुमच्यासाठी. पण बरोबर. तुम्हाला जी जबाबदारी दिली ती निश्चितपणाने तुम्ही केली पाहिजे. तेव्हा ते बिहार भवनासारखे वगैरे विषय पुढे आणून, ही कूटनीती काय आजचीच नाही महाराष्ट्राच्या बाबतीत. आता तुम्ही जो एक विषय सांगितलात, की त्रिभाषा धोरणाचा, त्याच्यावर कूटनीती काय झाली सांगतो तुम्हाला, की शासकीय प्रशासकीय एक धोरण आहेत, सरकारची धोरणं असतात. ज्यावेळी पेट्रोल सरकारला म्हणजे आज 100 रुपये आहे आणि 105 रुपये करायचं असतं, तेव्हा सरकार 105 करत नाही, तर ते किती करते? 110. मग 110 केल्यावर त्याच्यावर आंदोलन होतात, मग ते 105 करतं. सरकारला करायचं 105च असतं. सरकारी खुश, मी 105 केलं म्हणून. आंदोलकी खुश, आम्ही आंदोलनात 5 रुपये कमी करून घेतलं. म्हणजे प्रत्येक जण खुश. मराठीच्या त्रिभाषा धोरणाच्या बाबतीत हेच झालेलं आहे. करायची 5वी पासूनच होती, मुद्दामून 10वी पासून, पहिली पासून ती सुरुवात केली गेली. आंदोलनं झाली, आम्ही खुश झालोय आंदोलन करणारे, की आमच्या आंदोलनामुळे ती 5वी, अरे त्यांना 5वी पासूनच करायची होती. ह्या गोष्टी राबवल्याच गेल्या नाही पाहिजेत. ह्याच्यासाठी इथल्या मराठी माणसानं उतरलं पाहिजे. ही जी काय रणनीती वापरली जाते आणि प्रत्येक क्षेत्रात आहे, व्यावसायिक क्षेत्रात असेल, धार्मिक क्षेत्रात असेल, प्रत्येक क्षेत्रातून मराठी माणसाला असा बाहेर टाकला जातोय आणि त्याचे पडसाद हे कुठेतरी पडायला लागलेत. मराठी माणसानं
जो एक ताबा पाहिजे, आपल्या स्वतःचं घर आहे ना, त्याच्यावर जो ताबा पाहिजे, मराठी महाराष्ट्र हे आपलं घर आहे, तिथे आपला कुठेतरी आपण ताबा कमकुवत केलेला आहे आणि त्यामुळे हे प्रश्न पुढे यायला लागलेत. तुम्ही शेवटचा जो प्रश्न विचारलात की मराठी शाळांचं नूतनीकरण किंवा रिब्रँडिंग कसं करता येईल, तत्पूर्वी मी एक सांगेन की हा विषय सुरू होतो भाषेपासून. म्हणजे मराठी, हिंदी भाषा. भाषा तर सर्वांची, प्रत्येकाची मातृभाषा आहे, म्हणजे ती त्याची आई आहे आणि प्रत्येकाच्या आईचं सन्मान करणं ही महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आहे. त्यामुळे कोणत्या भाषेच्या आपण विरोधात नाही, आपण फक्त आपल्या भाषेचा सन्मान करतो. तो जर कोणाला विरोध वाटत असेल तर त्यांनी समजून घ्यावा. आणि मुळात जर हिंदीचा विषय पुढे येत असेल तर हिंदी ही भाषा नेमकी आहे कोणाची, हाही विचार करण्यासारखा आहे. कारण मराठी आणि हिंदी ह्या दोन भाषांचं कंपॅरिझन कुठेही होऊ शकत नाही. मराठी ही 2-2,500 वर्षापूर्वीपासून संत परंपरेतून तयार झालेली, म्हणजे ज्ञानेश्वरांनी घडवलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला राजसिंहासनावर बसवलेली भाषा आहे. हा इतिहास आहे मराठी भाषेचा. परंतु हिंदी भाषेला तसा कोणताही इतिहास नाही. हिंदी भाषा ही इंग्रजांनी, म्हणजे मोगल काळात तिची उत्पत्ती झाली, परंतु इंग्रजांनी त्यावेळी एक संवाद साधण्यासाठीची सोपी म्हणून त्यावेळी तिला अधिकृत केलं. इंग्रजांच्या काळात ही हिंदी अधिकृत झालेली आहे. मग आज इंग्रजांच्या विरोधात किंवा पाठच्या इतिहासाच्या विरोधात मोठे बळदंड पिटणारे जे लोक आहेत की त्यांचं आम्ही का वापरावं, त्यांची का घ्यावी, मग आता त्यांनी विचार करण्या, आम्ही सांगत आहे त्यांनी विचार करण्यासारखा आहे. मग इंग्रजांनी आपल्याला दिलेली अधिकृत हिंदी चालते का? तिथे आम्हाला हिंदी चालते, पण बाकीचा आम्हाला इतिहास चालत नाही. त्यामुळे तो विषय खूप मोठा आहे. आणि आपण ज्यावेळी मूळ विषयावर येतो की मराठीसाठी काय करू शकतो, मराठी भाषेसाठी आपण ह्या ज्यावेळी विचार करतो तसा मराठी भाषेला किंवा मराठी अभ्यासक्रमाला सुधारित करण्याची गरज आहे. जे इंग्लिश किंवा कॉन्व्हेंटमध्ये जे मुलांना वाटतं, जो काहीतरी आम्हाला मिळतंय तिथून, तीच भावना मराठी माध्यमामध्येही झाली पाहिजे. अगर भाषा वेगळी असली तरी मराठी माध्यमात इंग्लिश आहे ना, म्हणजे मराठी माध्यमात इंग्लिश अशा पद्धतीचं असलं पाहिजे की मराठी माध्यमात मुलं येऊन शिकली पाहिजेत. म्हणजे थोडक्यात जी आपली मराठी शाळा आहेत त्यांचा स्तर सुधारण्याची वेळ आलेली आहे. फक्त शाळा बंद पडतायत म्हणून ओरडून किंवा भाषा शाळा चालू करा म्हणून मराठी शाळांची संख्या कमी होते असं ओरडून ते फरक पडणार नाही. इथल्या प्रशासकीय, शासकीय, राजकीय व्यवस्थेवर दबाव आणून इथल्या ज्या शाळा आहेत त्यांची सुधारणा अशी केली पाहिजे, त्याचा अभ्यासक्रम असा असला पाहिजे की तो या बाकीच्या जे काही मीडियम आहेत किंवा ज्या शाळा आहेत त्यांच्यापेक्षाही वरच्या स्तराचा असला पाहिजे. तो येणारच ना. आज कितीतरी मला वाटतं माटुंगाची इथे तुम्ही आंदोलन केलं ती शाळा, तिथे त्या मराठी शाळेत मला वाटतं मराठी मुलांपेक्षा बाहेरची मुलं जास्त आहेत. म्हणजे जर सुविधा दिल्या, चांगली व्यवस्था निर्माण केली तर तिथे भाषीय वाद येत नाही. आणि शिक्षणामध्ये तर निश्चितपणानं भाषेचा वाद असू नये, कारण तो प्रत्येकाला पुढे नेणारा गोष्ट आहे. त्याच्यामुळे ती पण तिथली व्यवस्था, तिथली अस्मिता जपून गेलं पाहिजे आणि त्यासाठी इथल्या राजकीय व्यवस्थेने तिथले लक्ष घालून ती शाळेची सुधारणा त्या पद्धतीने केली तर निश्चितपणानं हा वाद नव्हता विषय मिटू शकतो. परंतु इथल्या राजकीय व्यवस्थेला जर वाद करूनच राजकारण करायचं असेल तर हा वाद कधीही मिटणारा नाही, मराठी शाळा कधीही सुधरू शकत नाही, हे मात्र सत्य आहे. बरोबर. पण जसं आपलं पण बोलणं झालेलं की ICSE बोर्ड असेल, IB बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल, यांच्या जे शाळा असतात प्रायव्हेट शाळा, त्यांची जी फीज आहे, आता मुळातच पालक त्या बोर्डाकडे का वळतात, कारण का इंग्रजी यावी, मुलाला त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून. पण तुम्ही जर बघाल तर मराठी शाळेतले जे विद्यार्थी आहेत तेही कुठे पुढे जाऊन चांगल्या ठिकाणी स्थायिक झालेच आहेत, मोठमोठ्या पदावर गेले आहेत, बाहेर जाऊन नोकरी करतायत, व्यवसाय करतायत. मग माझं म्हणणं एवढंच होतं की मराठी शाळा जे फीज आकारते आणि जी ही प्रायव्हेट शाळा फीज आकारते याच्यात भरपूर फरक असतो. मग त्याच फीजमध्ये जर विद्यार्थ्यामध्ये ती जर क्षमता असेल तर मग तो का नाही करू शकत? मग मराठीत शाळा का मराठी शाळेतच आपले पालक का नाही पाठवत आपल्या पाल्याला? माझा हा मूळ प्रश्न होता. तर ही कुठेतरी मेंटॅलिटी आहे का आपल्या मराठी लोकांची, का ही ब्रँडिंग आहे? विषय तोच आहे. जेव्हा आम्ही शाळेत होतो किंवा हां. तेव्हाची जी वस्तुस्थिती होती, तेव्हाच्या ज्या मराठी शाळा होत्या आणि आताची स्थिती, मी आपल्या ह्या बोलण्यातून तेव्हाही म्हटलं होतं की मराठी टक्का हा घसरलेला नसून तितकाच आहे, परंतु बाहेरची संख्या वाढलेली आहे. ज्या शाळेतून मी शिकलो 10वी पर्यंत आणि तिथला परिसर तो मराठी बहुलच होता. ठीक आहे. आजची स्थिती अशी आहे की तिथले मराठी लोक बाहेर गेलेले आहेत, म्हणजे गावी झाले असतील. मी स्वतः तिथे राहत नाहीये, दुसरीकडे राहतो. मग त्या शाळेमध्ये
कुठलीही शाळा असते तर ते त्यामध्ये शाळेमध्ये येणारी ही मुलं आजूबाजूच्या 1 किलोमीटरच्या परिसरातलीच असतात. बरोबर, बरोबर. बाहेरची 4-5 किंवा दुसऱ्या नगरातून येत नाहीत. मग तिथे मुलं कोण येणार? तिथे जी आजूबाजूला असतील तीच. तीच. जर तिथे टक्केवारीच मराठीचा घसरलेला आहे, म्हणजे 80% बाहेरचेच लोक आहेत, 20% मराठी उरलाय. मग ती 20% पण आपण विभागलेलो आहे. जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की मराठी पालकांचा असा विषय आहे की मराठी शाळेमध्ये ते ठीक आहे. आता मी स्वतः मराठी शाळेतून आलो, आता आज वकील आहे वगैरे. पण माझ्याही घरात मी सुद्धा चुकलेलोच आहे. माझी मुलं मी इंग्लिश मीडियममध्ये टाकलेली आहे. म्हणजे आज आता मोठा मुलगा 13वीला आहे आणि मोठी लहान मुलगी आहे ती 9वीला आहे. पण इंग्लिशमधूनच ते झालेलं आहे. मग जिथे मी मराठीचं हे लोकांना सांगतो की मराठी शाळा वाचल्या पाहिजेत वगैरे वगैरे, मी मराठी शाळेतून आलोय म्हणून, आणि आज माझीच मुलं तिथे आहेत. मग त्यावेळी मी तो विचार काय केला, बरोबर. हे महत्वाचं आहे. कारण जे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नक्कीच मराठी माणसाच्या मनामध्ये कुठेतरी हे भाषेचं, मराठी आणि इंग्रजी एक आत्मविश्वास म्हणतो आपण, बरोबर. की मराठी मातृभाषेत शिकल्यानंतर आत्मविश्वास तेवढा बाहेर आपण जेव्हा जाऊ स्पर्धेच्या युगात, विषय तिथेच आहे की जिथे तो आपलं शिक्षण पूर्ण करून जे काय त्याचं पुढची ती हे करणार असेल, त्याचं करिअर ठरवत असेल, तिथे कुठल्या भाषेला प्राधान्य आहे. मग ते व्यवसाय असेल किंवा आणि कुठे असेल, समजा त्याला अब्रॉड बाहेर जायचं आहे तर कुठली भाषा लागणार आहे. बरोबर. महाराष्ट्राच्या बाहेर जायचं असेल तर कुठली भाषा लागणार आहे. महाराष्ट्रापुरतं किंवा मुंबईपुरतं आपण जर मर्यादित राहतोय, मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे जागतिक स्तरावर तिचं हे आहे, बरोबर. तिथेही इंग्लिशचं तुम्हाला प्राधान्याने येणं किंवा काय. विषय काय आहे की पालकांना असं वाटतंय की मराठी सोडून इंग्लिशमध्ये जर मुलगा असेल तर त्याचं कॉन्फिडन्स लेवल तुलनेने जास्त असू शकतं. पण हेच थोडंसं चुकीचं ठरताना दिसतंय आणि ती चूक मी स्वतः माझ्या घरातच केलेली आहे. आज मी माझ्या मुलांना मराठीबद्दलचं ज्ञान म्हणजे बघतो, एखादा निबंध लिहायला सांगितला मराठीतून वगैरे, तर तितकासा तो मराठी ऱ्हस्व दीर्घ इथे चुकतानाच ते दिसतात. कुठे थांबायचं, कुठे हे करायचं, मराठी भाषा ती त्यांना तेवढी जमत नाही. पण या उलट इंग्रजीमधलं त्यांचं नॉलेज हे माझ्या लेवलला नाहीच आहे. मला तेवढं येतच नाही, मी 10%वरच आहे. पण त्यामुळे माझं अडलं नाही, पण कदाचित त्यांचं अडेल या पुढे, असं कुठेतरी आत्ताची स्थिती आहे. बरोबर. बने सर, तुमचा अजून एक असा विषय आहे की तुम्ही अजून एका मोठ्या गोष्टीवर काम करत आहात. ते म्हणजे मिल कामगारांचा जो विषय आहे, त्यावर तुम्ही एक लढा उभारलाय. तर त्याबद्दल एक संक्षिप्त रूपात माहिती दिलीत तर बरं होईल. मुंबई बरोबर गिरणी कामगार हे एक सूत्र होतं. बरोबर. आणि त्यामुळे ज्यावेळी ह्या गिरण्या बंद झाल्या, कापड गिरण्या, आणि मराठी माणसाला बाहेर काढण्याचं एक षडयंत्र सुरू झालं. आज जी आपण परप्रांतीय संख्या म्हणतोय, की ज्यावेळी संप झाला 1982चा गिरणी कामगारांचा, कारण तोपर्यंत मुंबई मराठीमयच होती. कारण गिरणी कामगारांचीच मुंबई, घरपट गिरणी कामगार म्हणजे कोकणातली पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर घरपट गिरणी कामगार होता. बरोबर. त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाचीच होती. तो तिथपर्यंत आणि अजूनही आहेच. परंतु एक सामाजिक दृष्ट्या असेल, सांस्कृतिक दृष्ट्या असेल, पूर्णपणे मराठी माणसाच्या हातात होती. 1982चा संप झाला आणि तो मराठी माणसानं इथल्या व्यवस्थेच्या नाकावर म्हणजे एक आपला स्वाभिमान राखत संप केला होता. आणि तो मोडीत काढण्यासाठी म्हणून काही युपी, बिहार किंवा तेलंगणा, कर्नाटक इथून कामगार आणले गेले मुंबईमध्ये, आणि तो संप बंद पाडण्यासाठी, कमकुवत करण्यासाठी म्हणून त्या कामगारांना तिथे गिरण्यात काम करण्यासाठी ठेवलं गेलं. आणि तिथूनही परप्रांतीय संख्या जी काय वाढण्याचं कारण होतं ते तिथून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण सांगतो की 82चा जो संप आहे हा फक्त गिरणी कामगारांपुरता मर्यादित, किंवा गिरणी कामगार हा विषय फक्त कामगार विषयापुरता मर्यादित नाही, बरोबर. तो मुळात मराठीशी निगडीत आहे. गिरणी कामगारांचा संप का मोडला गेला? मराठी माणूस नको होता म्हणून. आजही 1.5 ते 2.25 लाख मराठी गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर स्थलांतरित झालेले आहेत. माजी मुख्यमंत्री असतील एकनाथराव शिंदे साहेब, आज गृहनिर्माण मंत्री आहेत, किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी टीव्हीवर येऊन, माध्यमांसमोर येऊन गिरणी कामगारांच्या बाबतीत असेल किंवा मराठी माणसाला, मुंबईकरांना, मराठी नाही बोलत ते, मुंबईतून बाहेर गेलेल्या मुंबईकराला आम्हाला मुंबईत परत आणायचं ही घोषणा केली जाते. बरोबर. परंतु मराठी बोलायला त्यांना काय अडचण आहे? खरं तर ते संविधानिक पदावर असल्यामुळे आपण शब्द बोलू शकत नाही, परंतु जनाची नाही मनाची, ज्या राज्याचे आपण मंत्री आहेत त्यामुळे ते म्हणजे शब्द वापरलेच गेले पाहिजेत की मराठी माणसाला मी परत आणू बोला ना. आज मराठी माणूस 1.5-2 पावणे 2 लाख गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर गेलाय.
त्याचं पुन्हा पुनर्वसन मुंबईत करा ना. ते बरोबर. केलं जात नाही का? कामगार म्हणून नव्हे, म्हणून सांगतो की गिरणी कामगारांचा विषय मराठीच आहे. जर पुन्हा 1.5-2 लाख गिरणी कामगार हम्म. कुटुंब मुंबईत आली तर पुन्हा ही मुंबई मराठीमय होईल. मग एवढे 20-25 वर्ष जो काही एक षडयंत्र रचून इथल्या मराठी माणसाला बाहेर काढण्याचं जे पाप केलेलं आहे लोकांनी, ते पुन्हा भरून निघेल. म्हणून गिरणी कामगारांचं पुनर्वसन जाणीवपूर्वक केलं जात की मराठी माणूस मुंबईत नकोय म्हणून. आणि आता जर आताचे मुख्यमंत्री, खरं तर आपण कुठच्या राजकीय पक्षाचं समर्थनही करत नाही, विरोधी नाही, पण कसं होतं की ज्यावेळी आपण आता बोलतोय तर आता जे सत्तेवर आहेत, आता जे व्यवस्थित आहेत त्यांच्या विरोधात बोलणार. बरोबर. त्यामुळे कधी असं वाटतं की आपण कुठच्या पक्षाचा विरोध करण्यासाठी इथे आलोय किंवा कोणत्या पक्षाचं समर्थन करतो. हम्म. परंतु आता सत्तेत असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. 2014 पासून ते सत्तेतच आहेत. म्हणजे फक्त 1-2-2.5 वर्ष कोरोनाचा काळ सोडला आणि त्यावेळी उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी आमच्यासाठी काही विशेष केलं असं नाही. हम्म. परंतु आता सत्तेवर असलेले मुख्यमंत्री हे जवळपास गेली 12 वर्ष सत्तेच्या जवळ आहेत किंवा सत्तेचे अधिकार त्यांच्या हातात राहिलेले आहेत. पण ह्या महाराष्ट्राचं आणि गिरणी कामगारांचं इथल्या मराठी माणसाचं दुर्दैव आहे की हा मुख्यमंत्री एकही वीट गिरणी कामगारांसाठी रचू शकलेला नाही. बरोबर. एकनाथ शिंदेचं परवा मी भाषण ऐकलं, स्टेटमेंट दिलं त्यांनी की 12 ते 13,000 गिरणी कामगारांना आम्ही घरं दिली. म्हणजे त्या काँग्रेसच्या काळात जी काही घरं नियोजित केली गेली होती हम्म. ती घरं फक्त त्यांनी चाव्या वाटण्याचा कार्यक्रम केला. पण स्वतःच्या कारकिर्दीत एकही प्रकल्प राबवून गिरणी कामगारांना, अर्थातच मराठी माणसाला मी परत मुंबईत आणण्यासाठी यांच्याकडून कोणतंही कार्य झालेलं नाही. त्यामुळे मराठी माणसाच्या पाठी, गिरणी कामगाराच्या पाठी इथल्या पूर्ण मराठी व्यवस्थेनं खरं तर उभं राहणं गरजेचं आहे. कारण हा गिरणी कामगारच होता ज्यांनी ही मुंबई मिळवून दिली होती. बरोबर. आणि आजही मी सांगतो तुमच्या माध्यमातून, आजही त्या गिरणी कामगाराच्यात ती ताकद आहे. फक्त जर गिरणी कामगाराचं पुनर्वसन मुंबईत झालं तर येणाऱ्या काळात पुन्हा काहीच वर्षात ही मुंबई आपल्याला पुन्हा मराठीमय झालेली दिसेल. कारण प्राण देण्याची, आहुती देण्याची ताकद त्या गिरणी कामगाराच्यात आजही आहे. बरोबर. त्यामुळे ती पुन्हा एकदा मराठी माणसाला म्हणून, गिरणी कामगाराला म्हणून मुंबईत आणण्यासाठी इथल्या पूर्ण मराठी समाजानं सामाजिक दृष्टिकोनातून त्याच्या पाठी उभं राहणे गरजेचं आहे. कारण इथली राजकीय व्यवस्था ते पाऊल उचलेल असं दिसतच नाही. कारण ह्याच्यावर हा खूप मोठा विषय आहे की कसं घडलंय, काय घडलंय. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर त्या बाबतीत बोलायला मागत नाही. म्हणजे एक राज्याचा मुख्यमंत्री आहे तुम्ही बरोबर. आणि प्रमुख असताना ज्या मुंबईमध्ये तुम्ही बसून बोलताय, ज्या मुंबईसाठी लोकांचे जीव चालले तो, त्या व्यावसायिकांची तिथली जागा मिळवण्यासाठी तुम्ही मंत्रालय मुंबईतच म्हणताय ना. हम्म. मुंबईला जर तेवढी किंमत नसेल, गिरणी कामगाराला शेलू वांगणी सारख्या ठिकाणी पाठवताय, मग तुमचं मंत्रालय उचलून न्या ना, किंवा तुमचा मुख्यमंत्र्यांचा बंगला बांधा शेलू वांगणीला, मग कळेल मुंबई का हवी. म्हणजे एवढं सगळं असताना त्या घडवणाऱ्या मुंबईच्या गिरणी कामगारांबद्दल या मुख्यमंत्र्याला बोलायचंच नाही. म्हणजे बोलत शब्दच काढत नाही. गेली 2-2.5 वर्ष आम्ही बैठक मागतोय, साधी भेट. एक मुख्यमंत्री म्हणून गिरणी कामगारांना भेट दिली पाहिजे होती ना. गेली 2-2.5 वर्ष त्या माणसाने आम्हाला साधी भेट दिली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे की ते काहीतरी करतील. परंतु एकनाथराव शिंदे साहेब हे गरिबीतून वरती आलेले आहेत. त्यांनी तरी गिरणी कामगारांसाठी काहीतरी करावं अशी आमची अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे ते करतील अशी अपेक्षा सध्या तरी आम्ही ठेवू नये. बरोबर. पण मग आता याचं संघटन वगैरे तुम्ही कसं करत आहात? तुम्ही आता ज्यांना आता बाहेर पाठवलंय, म्हणजे जे अगदी बाहेर विस्तृत झालेत, मुंबईतून बाहेर पडलेत, तुम्ही त्या कामगारांच्या तुम्ही संपर्कात आहात का? म्हणजे कसं काय चाललंय? हे आता ह्याच्यात आम्ही एक 9 जुलैला हा. आझाद मैदानावर एक संयुक्त लढा समिती स्थापन केली होती. 14 संघटना एकत्र केल्या होत्या आम्ही हा. आणि त्यांची संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून 9 जुलै 2025 ला हम्म. आझाद मैदानावर एक भव्य आंदोलन घेतलं, हम्म. जेथे 15-20 हजार गिरणी कामगार आला होता. आणि त्या माध्यमातून मग शासनाकडून प्रक्रिया चालू झाली. उदय सामंत आणि प्रसाद लाड त्या आंदोलनात आले आणि आम्ही तसा विषय पुढे मार्गी लावू इथपर्यंत विषय झाला. म्हणजे मुंबईच्या बाहेरचा जी.आर. त्यांनी त्या आंदोलनामुळे रद्द केला. हम्म. पण मुंबईच्या बाहेरचा जी.आर. रद्द केला म्हणून आम्हाला मुंबईतला अधिकार मिळत नाही. बरोबर. म्हणजे फक्त ते तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो अशीच प्रयत्न झाले. उदय सामंत बोलले आम्ही करतो, एकनाथ शिंदेनी केलं, पण केलं काय तर मुंबईच्या बाहेरचा विषय थांबवलाय. हम्म. आमचा मूळ विषय आम्हाला मुंबईतच पुनर्वसन पाहिजे आणि ते आम्ही घेणारच आहोत. बरोबर. सरकारी व्यवस्था आहे कारण इथला गिरणी कामगार हा एक संयमी आहे, शांत आहे. कारण ही मुंबई आपली आहे, त्याच्यामुळे तिला त्या व्यवस्थेला त्रास होऊ नये. परंतु ती संयम जर संपेल त्या दिवशी जर बाहेरच्यांना झोपडपट्टी बांधायला परवानगी असेल तर आम्ही आमच्या राज्यात, आमच्या मुंबईत झोपड्या बांधूच शकतो ना. मग त्याला करा कालांतरानं त्याच कायद्यात आमचं पुनर्वसन. जर पर्याय तुम्ही ठेवला नसाल तर शेवटी कुठेतरी एक पाऊल पुढे जाऊन आम्हाला पर्याय निवडावे लागतील. परंतु ती सरकारने वेळ आणू नये अशी आमची इच्छा आहे.
आपण आता ही जी चर्चा केली मराठी अर्थकारणाबद्दल, त्याच्यामध्ये आपण भरपूर गोष्टी इथे मांडल्या. आता ह्याच्यामध्ये मुळात विषय असा येतो, की आपण फक्त बोलतोय, की हे झालं आणि ते झालं. पण आपलं आता मूळ काम आपलं काय चालू आहे? आता स्वायत्त महाराष्ट्र अभियान असेल किंवा काही असेल, तर मग त्याच्यामध्ये आपलं मूळ काम आता सध्या काय चालू आहे आणि आपण आता काय-काय कार्यक्रम राबवणार आहोत? सध्या आपण स्वायत्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्य सरकारकडे 3 गोष्टीची तरी प्रामुख्याने मागणी करत आहोत. जसं बने साहेबांनी सांगितलंय अधिवास दाखला. आमचं असं म्हणणं आहे, की आत्तापर्यंत जे मुंबईत किंवा महाराष्ट्रात आलेले आहेत बाहेरून, तर अधिवास दाखला जो आहे, राज्य निर्मितीपासूनचा असावा. हां. कायद्यामध्ये आम्ही तो बदल मागतोय. हं, 1960ला जो भाषावर प्रांतरचना झाली, महाराष्ट्र राज्याची हं, स्थापना झाली. मराठी माणसांसाठी हे महाराष्ट्र राज्य झालेलं आहे. हं. जसं गुजरातला गुजराती वगैरे, वगैरे बाकीचे राज्य झालेले आहेत. पण संविधानाचा दाखला देऊन आज बाहेरची लोकं येतायत. बरोबर. येतायत ठीक आहे. नोकरी, व्यवसाय वगैरे ते करतायत. पण इथल्या भूमिपुत्रांच्या हक्क, न्याय हक्क, अधिकारावर ते गदा आणतायत. इथले मतदारसंघ बनवतायत. हं, इथल्या सोयीसुविधा उपभोगतायत. पायाभूत सुविधांवर ताण आलेला आहे. हं. भूमिपुत्र वंचित होतोय. एखादी गोष्ट जर घ्यायची असेल तर यांच्याशी तुलना करून जसं सांगितलं नोकरी किंवा आणि कशामध्ये तुलना भूमिपुत्रांना बाहेरच्यांशी करायला लागते. ही फक्त महाराष्ट्रातली स्थिती जास्त भयानक आहे. बाकी बरोबर. राज्यामध्ये नाही. बाकी जर तुम्ही दक्षिणेमध्ये गेला तर एवढी वस्तुस्थिती नाहीये. मग आम्ही काय करतोय की अधिवास दाखला एक मागतोय. हं. दुसरं आपण असं म्हणतोय की महाराष्ट्रात जे कोणी येतील बाहेरचे हं, एक परमिट सिस्टम हं. ज्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात हां. शासन दप्तरी त्याची नोंद व्हावी. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इथल्या सोयीसुविधांवर हक्क दाखवता कामा नये. हं. तुम्ही ज्या मूळ राज्यातले आहात तिथेच तुमचं जे काय असेल ते तुमचे ते न्याय हक्क अधिकार चालतील. बरोबर. इथे फक्त तुम्ही राहायचं. नोकरीला आला असेल तर या. पण इथे जर तुम्ही अधिवास दाखला घ्याल किंवा इथे हक्क अधिकार दाखवाल तर ते नाही चालणार. आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा, हं, आम्ही बाहेरून येणारे जे लोंढे आहेत त्यांच्यावर निर्बंध कसा लागेल तो निर्बंध आणणारा कायदा. हं. कारण या शहराची मर्यादा संपलेली आहे आणि संपल्यानंतर आता असं होतंय की बाहेरून ते येत आहेतच. आपला बाहेर चाललाय. हं. बाहेर म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या परिसरात बाहेर चाललेला आहे. आणि याचंच एक कारण असं आहे की मुंबईपुरती सीमित न करता संपूर्ण आजूबाजूला एमएमआर रिजन ते करतायत. हं. म्हणजे विकासाच्या नावाखाली जसं मगाशी मी म्हटलं की शेतजमिनी कृषी करतायत, कमर्शियलाइज करतायत, जे आमची बरोबर. गरजच नाही. बुलेट ट्रेन ही आमची गरज नाहीये. ती थोपवली जाते. हं. वाढवण बंदर आमची गरज नाहीये. आज गोवा महामार्ग कितपत पडलाय कोकणातला बरोबर. अजूनही शेकडो जमिनी त्यांनी घेतल्या, सगळं झालं. आज तुम्ही नगरच ना, कल्याण नगर काहीतरी हां. रेल्वे करणार होते. हं. अंतर्गत महाराष्ट्रातल्या सोयीसुविधांवर तुमचं लक्षच नाहीये. महाराष्ट्र राज्याच्या आजूबाजूला कसं तुम्हाला हे करता येईल. आणि म्हणूनच मी मगाशी सुरुवात आपली चर्चा करताना म्हटलं की राज्यामध्ये स्थानिक पक्ष जर राज्यात असेल आणि जर केंद्रातला पक्ष राज्यात असेल तर हा विरोधाभास हा राहणारच आहे. बरोबर. त्याचं कंट्रोल जो आहे त्याचं जे हे आहे ते सत्तेचं राजकारण हे केंद्रातून चालतं. बरोबर. फडणवीस जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी त्यांची सगळी पाळंमुळं ते दिल्लीत चालतात. कुठलाही एक निर्णय घ्यायचा म्हटला की जसं बने सरांनी सांगितलं की तुम्हाला गिरणी कामगार हा मराठी हा शब्द तुम्हाला घ्यायला लाज वाटते. हे मुंबईचे आपले पालकमंत्री महापौर कोण होईल? हिंदू होईल. मराठी म्हणायची लाज वाटते. मराठी हिंदू नाहीये का? मग अशा छोट्या छोट्या गोष्टीत बिहार भवन थोपवण्याचं काम चाललंय. आणि म्हणून आम्ही स्वायत्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत जनप्रबोधन, जनसंपर्क आणि जन आंदोलन करून हं. लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. सर्वसामान्य मराठी माणसांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. सही मोहीम घेतो किंवा आणि काही आंदोलनं घेतो. येत्या 27 फेब्रुवारीला आमच्या दुसऱ्या एका समितीतर्फे एक जन आंदोलन आझाद मैदानला घेण्यात येणार आहे. अच्छा. तिथेही आवाहन आपण करतोय मराठी माणसाला या. मराठी माणसाचं कारण सर्वात मोठी समस्या सांगतो की तो विभागले गेलेला आहे. हं. या ना त्या पक्षात. एखादा दुसरा जो राजकीय पक्षाशी जोडलेला नसेल तर तो आपल्या आर्थिक
दैनंदिन विवंचनेमध्ये अडकलेला आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात मराठी माणूस हा संघटित नाही आहे. बाहेरची लोक कुठलंही त्यांचं काही असेल कारण तर ते संघटित होतात. इथे अजून एक मी नमूद करू इच्छितो, दक्षिणेमध्ये राज्य आहेत, एखादा त्या राज्याचा विषय निघाला तर सत्तेतले सरकार जो काही पक्ष असेल आणि विरोधातले पक्ष असेल ते एक होतात. बरोबर. इथे तसं नाहीये. इथे एखादा विषय निघाला, मराठी शाळेचा विषय निघाला आणि काही निघाला, इथे कुठलीही ठोस भूमिका मग ती विरोधातले असो किंवा सत्तेतले असो घेताना दिसत नाही. मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून कुठलंही धोरण आखलं जात नाही. हे फक्त बाकीचे टक्के जे आहेत वाढलेले इथले, त्यांना खुश कसं करता येईल, त्यांना कसं आनंदी ठेवता येईल, आणि ते करता करता मराठी माणसाला शोषित आणि वंचित ठेवण्यात आलेला आहे. बरोबर. म्हणून या स्वायत्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत आम्ही प्रत्येक मराठी माणसाला जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की तळागाळातल्या प्रत्येक मराठी माणसाने त्यांच्या त्या त्या क्षेत्रात संघटित होणं गरजेचं आहे. आपल्या न्याय हक्क अधिकारासाठी आवाज उचलणं गरजेचं आहे. एखाद्या प्रशासनाला, एखाद्या अधिकाऱ्याला जाब विचारणं पण गरजेचं आहे. एखादी चुकीची गोष्ट घडताना तुम्हाला दिसत असेल तर तिथल्या तिथे तुम्हाला तिथे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही फक्त मुख गिळून शांत बसाल तर गर्दीला नावही नसतं आणि कुठला विचार नसतो आणि बरोबर. कुठलीच भूमिका नसते, हे लक्षात ठेवा. तर आपण आता स्वायत्त महाराष्ट्र अभियानातर्फे आपण मराठी राजभाषा दिवस साजरा करतो. तर त्याचा आपण कार्यक्रम एक रूपरेषा तुम्ही जर सांगू शकाल थोड्यात सर तर बरं होईल. आतापर्यंत आपण फक्त प्रश्न आणि मराठी माणसाच्या चुका आणि आतापर्यंत इतिहासात काय काय झालं ज्याने पतन झालं याबद्दल चर्चा केली. पण आता सगळ्यांना माहिती आहे जे झालं ते झालं. आता मराठी माणूस मागे पडलाय. पण आता पुढे काय? फक्त त्या प्रश्नांवर आपण विचार करत बसणं गरजेचं नाहीये. आपण आपली पावलं उचलली पाहिजे. त्यासाठी आमच्या संघटनेने अगदी सोप्या पद्धतीने की मराठी माणसांना एकत्र करा आणि मराठी माणूस कुठे नोकरीमध्ये मागे पडतोय, उद्योगात मागे पडतोय, व्यवसायात मागे पडतोय. तो का मागे पडतोय आणि त्यासाठी कसा आधार दिला जाईल यासाठी विचार करून आम्ही कार्यक्रम राबवतो. उदाहरणार्थ समजा एक वारकरी संप्रदायाच्या भांडूपमध्ये खूप अखंड हरिनाम सप्ते होतात. बरोबर. त्यामध्ये आता महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तिथे संघटित करण्याचं एक स्थान आहे. तर आम्ही तिथे सर्व शाळांना वेगवेगळ्या स्पर्धा भरवतो. भजन स्पर्धा भरवतो किंवा आपल्या वारकरी संप्रदायाचा हरिपाठ आहे त्याच्या स्पर्धा भरवतो. जेणेकरून खूप लोकं एकत्र येतात. मग आम्ही त्यांना त्यात एकत्र येण्याचं आवाहन करून मराठी भाषेबद्दल मुलांना हरिपाठ, मनाचे श्लोक, अभंग हा जो आपला पाया वारसा आहे, आपली संस्कृती आहे, त्याचा अभ्यास करतो. त्याचबरोबर स्पर्धात्मक परीक्षा एम-पी-एस-सी असो किंवा बाकी कुठल्या स्पर्धा असो, तिथे मराठी माणूस हल्ली परप्रांतीय किंवा बाकीच्या लोकांचा तिथे सुद्धा टक्का वाढला तर आपल्या मोफत मराठी विद्यार्थ्यांसाठी त्याची माहिती, परीक्षा कधी असते, कसा अभ्यास करायसाठी यासाठी आम्ही शिबिर राबवतो. आत्ताच भांडूपमध्ये आम्ही 2 राबवलेत आणि आपल्या भांडूप व्यतिरिक्त ज्या ठिकाणी आहे त्याचं मार्गदर्शन देऊन त्याचं सेवा शुल्क भरलेली आम्ही 2 घटना आहेत, की आम्ही आमच्या भांडूपतर्फे तुम्हाला पाठवतो. तुमचं सेवा शुल्क सुद्धा भरतो. तुम्ही पण ती स्पर्धात्मक परीक्षा घ्या. अशा प्रकारे मराठी मुलांना आम्ही ते देतो. पुन्हा त्यानंतर गणेशोत्सव काळात भजन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा त्यामध्ये पण मराठी मुलांना आम्ही विषय देतो. म्हणजे माझी माय मराठी असो, माझी शाळा असो किंवा महाराष्ट्राचा पुरोगामी इतिहास असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे असे विषय देऊन आपल्याला संघटित करण्याचं काम आहे. त्याचबरोबर मराठी राजभाषा दिन. मराठी राजभाषा दिन हा मागच्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि यानंतर आता दरवर्षी साजरा होणार आहे. यावर्षी सुद्धा आम्ही तो 1 मार्चला भांडूपमध्ये सह्याद्री शाळेमध्ये करत आहोत. या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की तो भाषा दिन निमित्त कार्यक्रम असल्यामुळे पूर्ण आपल्या महाराष्ट्राचा लोककला असो, इतिहास असो, पुरोगामी इतिहास असो, मराठी भाषा असो, मराठी भाषा वेगवेगळ्या वळणावरून आतापर्यंत कशी आली याचं एक व्यवस्थित असं विवंचन त्या कार्यक्रमात होतं. त्यामध्ये आम्ही शक्यतो विद्यार्थ्यांकडूनच म्हणजे एका शाळेने पोवाडा, एका शाळेकडून लावणी, एका शाळेकडून वेगवेगळे लेझिम किंवा वेगवेगळे उपक्रम, कविता, संच असा ह्या प्रकारचं आम्ही एक आख्यान करतो आणि अशा प्रकारे रूपरेषा बनवली. निबंध स्पर्धा पण घेतो. हो आणि त्यामध्ये सगळ्या शाळांनी सहभाग घेण्यासाठी आम्ही सर्व मराठी शाळांना भेटलो. एक निबंध स्पर्धा आयोजित केली. प्रत्येक शाळेने सहभाग घेतला. प्रत्येक शाळेने 50 ते 100 आम्हाला निबंध स्पर्धेसाठी पण 500 निबंध आलेले आहेत. आतापर्यंत अच्छा. 500 आले सुद्धा. त्यामुळे सगळं संघटित करून शेवटी काय आपल्याला प्रश्न निर्माण न करता उत्तरं शोधायची आहेत.
तर आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मराठी माणूस एकत्र राहील आणि त्यासाठी सुद्धा अजूनही असे कार्यक्रम आहेत की लघु उद्योग आणि व्यवसाय त्यांना ग्राउंड लेवलला काय प्रकारचे व्यवसाय करता येईल लघु उद्योग याचं सुद्धा आम्ही प्रशिक्षण मराठी मदतीची साखळी म्हणून एक संकल्पना आपण संकल्प. रुजवत आहोत. अच्छा. एक मराठी दुसऱ्या मराठीला उपयोगी कसा पडेल, हम्म. मग ती साखळी हळूहळू हळूहळू पूर्ण पूर्ण गोलाकार करून शेवटपर्यंत. पूर्ण कशी होईल. या पद्धतीने आम्ही हा सुद्धा उपक्रम राबवतोय. त्यामुळे आणि एक मराठी उद्योजक म्हणून असा ग्रुप आहे आम्ही ते चालवतो. त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक मराठी उद्योजकाला त्याची माहिती देतो आणि उद्योग चालू होण्यासाठी आर्थिक मदत आणि प्लस आमच्याकडून काही त्याच्याबद्दल मार्गदर्शन हे सगळं आम्ही त्या ग्रुपमधून देतो. तर अशा प्रकारे आम्ही उत्तर शोधून त्यावर काम करण्याचा प्रयत्न करतोय. पण हा मराठी राजभाषा दिन हा मोठ्या उत्सवात साजरा करून आम्ही सगळ्या लोकांना आवाहन करतो की ते या आणि आपली मराठी भाषा जोपासा या प्रकारचा आमचा कार्यक्रम. शासनाकडून आर्थिक मदत कशी मिळवता येईल यासाठी पाठपुरावा. आम्ही स्वतः आर्थिक मदत नाही, आम्ही काही व्यवसायासाठी. व्यवसायासाठी किंवा आणि मार्गदर्शन कुठल्या गोष्टीसाठी. त्याबद्दल. मार्गदर्शन आम्ही करणं, एक वाट दाखवण्याचं आम्ही काम करतोय त्या फ्लो मध्ये येण्यासाठी. आणि आमचा स्वार्थ यामध्ये इतकाच आहे की प्रत्येक मराठी माणसाने प्रामाणिकपणे निस्वार्थपणे मराठीसाठी, मग ते कुठल्याही नावाखाली असो, जोडला जावं, एवढंच आमचं काही ते स्वार्थ म्हणता येईल त्यात. बने सर, तुम्ही एक शेवटचा संदेश आमच्या प्रेक्षकांना द्याल तर? नक्कीच. तत्पूर्वी एक गोष्ट आहे की तुम्ही जो मगाशी आर्टिकल 19चा काही उल्लेख केला होता हा. की बाहेरून येणारी प्रत्येक व्यक्ती इथे सांगते की आम्हाला संविधानानं अधिकार दिलेला आहे. बरोबर. संविधानानं अधिकार संविधानिक गोष्टी करण्यासाठी दिलेला आहे. अनधिकृत झोपड्या बांधण्यासाठी नाही दिलेला आहे. बरोबर. अनधिकृत बरोबर. फुटपाथवर उभं राहण्यासाठी नाही दिलेला आहे. अनधिकृत धंदे करण्यासाठी नाही दिलेला आहे. त्याच्यामुळे जर अनधिकृत म्हणजे संविधानाने दिलेला अधिकार, संविधानाने दिलेले अधिकार इथल्या जर व्यवस्थेने वापरले ना, हम्म. तर हे जो आपल्या काही अडचण आहे 30-40% सुटली जाईल. बरोबर. कारण इथल्या कायद्यात असलेले संविधानिक म्हणजे पद्धतीनं कायद्यात असलेले धंदे किंवा कायद्यात असलेले व्यवसाय हम्म. ते अडचणीचे नाहीच आहेत ना, कारण ते कायद्याच्या चौकटीत आहेत. ते बरोबर. अडचण असण्याचा अडचण कोण करते, जे अनधिकृत गोष्टी घडतायत हम्म. त्या आपल्याला अडचणीच्या. म्हणजे अनधिकृत गोष्टींवर एखादा निर्बंध आणण्याचं काम इथली व्यवस्था करू शकते. बरोबर. त्याच्यामुळे मराठी माणूस इथल्या परप्रांतीयाच्या विरोधात आहे, मराठी माणूस परप्रांतीय भाषिकांच्या विरोधात आहे किंवा हिंदी किंवा अन्य भाषांच्या विरोधात आहे. हे जे काही दाखवलं जाते ना, ते चुकीचं आहे. हम्म. आम्ही आमच्या भाषेचा सन्मान करतोय, आम्ही आमच्या अधिकारांची राखण करतोय. ह्या गोष्टी पुढे जाणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. संविधानाने दिलेले अधिकार आम्हाला आहेत, तसे तुम्हाला आहेत. फक्त इथल्या शासनाला, प्रशासनाला जे अधिकार आहेत तेही वापरले जावेत, हीच आमची अपेक्षा. आणि आता पुढचा प्रश्न येतो आमचा, आम्ही नेमका करतो काय. तर मी माझी थोडं करून देईन की गेली 19 वर्ष शिवकार्यात आम्ही असल्यामुळे, म्हणजे आज जर तुम्ही रायरेश्वरला गेला असाल हा. किंवा रत्नदुर्गवर गेला असाल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती बसवलेल्या, निश्चितपणाने ते बसवण्यामागे महाराजांच्याच आशीर्वादाने, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आम्ही त्या मूर्त्या तिथे महाराजांच्या मूर्त्या उभ्या केलेल्या आहेत. म्हणजे त्यावेळीपासून आम्ही शिवकार्यात आहेत. मराठी भाषेसाठी तर साळुंके साहेबांनी बघितलेलं असेल, ज्या ज्या वेळी साळुंके साहेब मराठी या विषयावर आम्हाला आवाज देतात, आम्ही कधीही हजरच असतो. बरोबर. परंतु माझी एक इच्छा आहे की कुठेतरी ठोस कार्य घडावं. हम्म. फक्त मराठी मराठी बोलून, जसं थोरात साहेबांनी सांगितलं, फक्त बोलून नाही, आम्ही कृती करतोय. जसं मराठीसाठी जर काम करायचंय, तर हा जो 1.5-2 लाख गिरणी कामगार माझा आहे, त्याला जर त्या मराठी 1.5-2 लाख कुटुंबांना आम्ही मुंबईत आणलं तरी मराठीसाठी खूप मोठं काम मोठं घडतं. काम केलं. खरंय. त्याच्यामुळे आपण त्या विशेष गोष्टीवर काम करतोय आणि निश्चितपणाने आपण ते आणणारच आहोत. त्यामुळे आम्ही आता सध्या बाकीच्या विषयांना एक समर्थन आणि मूळ विषय म्हणून गिरणी कामगारांचा हाताळतो. बरोबर. पण येणाऱ्या 10 तारखेला 23 फेब्रुवारी पासून आता अधिवेशन चालू होतंय. बरोबर. जर सरकारने अधिवेशनात काहीच मुद्दा मांडला नाही, तर निश्चितपणाने 10 मार्चला आम्ही गिरणी कामगारांचा पुन्हा एक भव्य आंदोलन, खरं तर ते आंदोलन मला वाटतं कामगार वर्गातूनच अशी आता येत आहे की माघारी फिरायचं नाही, काय व्हायचं, जशी काही मागच्या काळात आता आंदोलनं झालीत त्याच पद्धतीने ते आंदोलन पुढे न्यायचं बेमुदत, अशा पद्धतीने. कारण खूप वर्ष गेलेले. त्यामुळे माझ्या या चॅनेलच्या माध्यमातून, आपल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व गिरणी कामगारांना तर आवाहन करेनच, परंतु मराठी माणसालाही आवाहन करेन की ह्या गिरणी कामगारांच्या मागे सोबत निश्चितपणानं उभं राहा, पाठीमागे उभं राहा आणि आपला मराठीचा हक्क अबाधित करण्यासाठी हम्म. गिरणी कामगारांना पुन्हा मुंबईत घेऊन या. हे बरोबर. निश्चितपणाने आपण आवाहन करतो इथून. आणि एक जातात एक गोष्ट मात्र या तमाम मराठी माणसांना, महाराष्ट्राला सांगेन की आज मराठी माणूस कुठेतरी महाराष्ट्राला विसरलाय. हम्म. आणि म्हणून ही मराठी माणसाला आज जे काही प्रश्न सामोरे जावं लागतंय किंवा अडचणी निर्माण झालेल्या आहेत, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विसरलो, जय शिवरायला विसरलो, जय श्रीरामकडे गेलो. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आम्ही रामकृष्ण हरी विसरलो, आम्ही जय श्रीरामकडे गेलो, आम्ही आमचं विठ्ठल मंदिर विसरलो, अयोध्या आम्हाला आठवायला लागली. आपली जी अस्मिता आहे ना, विसरलोय आपण. आणि त्यामुळे हे सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि आज बाहेरून येणारी लोक
जसं संविधानाचं सांगतात तसं धर्माच्या बाबतीत एक उदाहरण देतात बरोबर आहे. की आम्ही धर्माचं काम करतोय. मला एक गोष्ट प्रश्न त्या सर्वांना विचारायचा की जर धर्माचं काम घडतंय तर तुम्हाला बाहेरून आल्यावर या महाराष्ट्रातलं विठ्ठल मंदिर का चालत नाही? तुम्हाला तुमच्याच धर्माची किंवा तुमच्याच राज्यातली तुमच्याच संस्कृतीतलीच मंदिरं लागतात इथे. हम्म. म्हणजे तुम्ही धर्म वाढवताय. तिथे प्रत्येकाला आपली संस्कृती वाढवायची आहे, प्रत्येकाला आपली सत्ता वाढवायची आहे, तिथली व्यवस्था ताब्यात घ्यायची आहे आणि त्याला कारण म्हणून फक्त धर्म दाखवलं जाते. कुठच्याही पद्धतीचं धर्माचं इथे काम कोण करत नाही. फक्त आपलं संस्कृती वाढवण्याचं काम धर्माच्या आडून केलं जातं. नाही तर विठ्ठल मंदिराच्या बाजूला दुसरी विठ्ठलाच्याच ही मंदिरे असण्याची गरज नव्हती ना वेगवेगळ्या भाषेत. बरोबर. आज बालाजी मंदिर महाराष्ट्रात उभं करण्याची गरज काय? आज 150 एकर पनवेलच्या सारख्या ठिकाणी बालाजी भवनाचं काहीतरी प्रतिकृती उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन देते. मग तो वेगळा आहे का? जर भगवंत एक म्हणता, तुम्ही धर्माचं काम म्हणता, तर धर्म एकच आहे, भगवंत एकच आहे ना. मग आमचं विठ्ठल मंदिर का चालत नाही त्याचं उत्तर इथल्या मराठी माणसांनी शोधलं पाहिजे. बाहेरून येलेल्यांचं प्रत्येकाचं काम आहे आपापली संस्कृती वाढवणं, पण आपल्या संस्कृतीचा, आपल्या मराठीचा अस्मिताचा तो ठसा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कायम स्वरूपी टिकवून ठेवणं हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे आणि ते जर विसरत चाललंय. मराठी माणसाकडे आज अशी दोन चाक आहेत खरं तर, एक संविधानाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराज. ही ज्यावेळी दोन समान गतीने चालतील त्यावेळी महाराष्ट्रात असे प्रश्न पडणार नाहीत. कुठेतरी महाराष्ट्रातला हा मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना खरं तर ह्या विषयावर खूप आपण बोलू शकतो की कशा पद्धतीने विसरलाय, काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज आहेत कुठे. छोटस एक उदाहरण देईन थांबेन की राजकोट सारख्या ठिकाणी सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पडते हो. महाराष्ट्र शांत, त्याला राजकीय वळण दिलं जातं, पण त्या बांगलादेशात कुठेतरी एखाद्या हिंदूवर काहीतरी अत्याचार होतो आणि महाराष्ट्र पेटण्याची वार्ता करतो. अरे मेली संपली का अस्मिता आपली? आमच्यासाठी म्हणजे मराठी माणसासाठी हिंदुत्वाचं असेल, धार्मिक, राजकीय, सामाजिक सर्वस्व म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. मी स्वतः माळकरी माणूस आहे, परंतु जर अशी वेळ आली की एका साईडला पांडुरंग आहे, एका साईडला छत्रपती शिवाजी महाराज आहे, तर प्रथम पांडुरंगाला नमस्कार करून आमचं दैवत एकच, एकमेव निवडायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणता मोठा धर्म नाही, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणती अस्मिता या महाराष्ट्राला मोठी नाही. ही भूमिका मात्र मराठी माणसाने घेतली पाहिजे. बाकी सगळे नंतर. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून देवळातले देव दिसतायत, बरोबर. गोठ्यातली गाय दिसते, हे कोणी विसरू नका. आणि बाहेरून येऊन मूळता काय झालंय, ह्या महाराष्ट्राला धर्म शिकवला जातोय बाहेरून येऊन. अरे ज्यांना आपली स्वतःची भाषा नाही वाचवता आली, स्वतःची मंदिरं नाही वाचवता आली, स्वतःची संस्कृती वाचवता नाही आली, ते आज गोबरपट्ट्यातून येऊन आम्हाला धर्म शिकवतायत. अरे नशिबाने एक दिलं ना, अयोध्या महाराष्ट्राच्या कृपेनेच मिळालंय. उरलेली दोन आहेत, धर्माचंच काम करायचंय, करा ना तिथे. तुम्ही आम्हाला काही धर्म शिकवणार, तुम्ही आम्हाला काही संस्कृती शिकवणार. म्हणजे हे विषयावर खूप बोलण्यासारखं आहे. त्यात रक्त खवळलं पाहिजे इथल्या मराठी माणसाचं. अरे ज्या हिंदुत्वाला किंवा ह्या धर्माला वाचवलं वाढवलं ज्या महाराष्ट्रात, त्या महाराष्ट्रालाच कोणीतरी येऊन हिंदू धर्म शिकवावा, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही खरं तर. निश्चितपणे तुमचा वेळ खूप घेतलेला आहे आम्ही, परंतु या गोष्टीचा मी अजूनही सांगेन प्रत्येक मराठी माणसाला, या गोष्टीचा विचार येणाऱ्या काळात प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे. अन्यथा आपली अस्मिता ही निश्चितपणानं कुठेतरी आपण आपल्या हातानं, एक गाणं कोणतं तरी होतं, दुर्दैवान म्हणावं लागेल की कोणतं तरी, मुंबई आम्ही आमच्या हाताने विकली, हे त्यावेळी गाणं म्हणून ठीक होतं, पण येणाऱ्या काळात ते प्रत्यक्ष घडायचं नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे कायम इथल्या मराठी माणसाच्या स्मरणात पाहिजेत. जर मराठी माणूस विसरला तर मराठी माणसाचा इतिहास, मराठी माणसाची भूमी, मराठी माणसाचा इतिहासासहित भूगोल पूर्णपणे बदलला जाईल, एवढं मात्र निश्चितपणा. बरोबर. तर मित्रांनो, हा होता आजचा विषय, मराठीचं अर्थकारण. मराठी राजभाषा दिवस आपण साजरी करतोय, त्याचसोबत मराठीच्या अवतीभोवती जे काही घडतंय त्याच्यावर आज आपण चर्चा केली, ज्यामध्ये मराठीचं अर्थकारण असेल, त्याच्यामध्ये मराठी शाळा असतील, त्रिभाषिक सूत्र असेल, मराठी माणसाने व्यवसायात उतरावं, मराठी माणसाने नोकरीत जावं, मराठी माणसाने प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करावं, तर आणि तरच तुमच्या अस्मितेचा इथे विचार केला जाईल, तुमचा अस्तित्वाचा विचार केला जाईल. आज अनेक मंडळं, आज अनेक संस्था मराठीसाठी काम करत आहेत. तुमच्या ओळखीत ज्या कोणी संस्था असतील, बिगर राजकीय जे काही संस्था असतील, त्यांना मदत करा. जायला जमत नसेल तर आर्थिक मदत करा. कारण का आज मराठी भाषेबद्दल जी आत्मीयता आपण दाखवतोय मराठी म्हणून, ती आत्मीयता इतर भाषिकांकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. काही इतर भाषिकही आहेत जे आपल्या मराठी भाषेसाठी खूप आत्मीयता दाखवतात
आणि आमचेही काही मित्र आहेत जे स्वतः मराठी भाषा बोलतात, इतर राज्यातले असले तरी मराठी भाषा इथे वापरतात. तर बोलण्याचा मुद्दा हाच, की बिगर राजकीय जे संघटना आहेत, जे आज मराठीसाठी काम करत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहा. आज बने सरांनी जसं सांगितलं, की मिल कामगारांचा जो काही पुढे येणारा मुद्दा असेल, त्याच्यामागे ठामपणे उभे राहा आणि आपल्या अस्तित्वाचा नक्की विचार करा. हा विचार विनिमय होण्यासाठीच हा एक पॉडकास्ट आम्ही घेतलेला, ही चर्चा इथे आम्ही केलेली. तर नक्कीच तुम्ही स्वतः व्यक्तिगत हा विचार करा, की आपण मराठी म्हणून कुठे फसतोय किंवा मराठी म्हणून आपण कुठे पुढे जाऊ शकतो. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. तुमचे विचारही नक्की कळवा. तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत राहा बीके टॉक्स. प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. धन्यवाद.